सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रात आपण जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्राचं चिंतन करत आहोत। तुकोबा यांच्या आदीची परंपरा, तुकोबा यांच्या वंशाची परंपरा, तुकोबा यांच्या वडिलांची बोलोबा कनकाई मातेची कथा, त्यांनी केलेली साधना, 3 देवांनी दिलेलं दर्शन आणि त्या आशीर्वादामुळे बोलोबा आणि कनकाई यांच्या पोटी 3 देवांचे अवतार झाले। भगवान शिवांच्या अवतारापासून मोठे सावजी महाराज, भगवान विष्णूंचे अवतार अंश अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेवाचे अवतार म्हणजे कान्होबा महाराज, असे 3 रत्न बोलोबा आणि कनकाई माता या खाणीमध्ये अवतरित झाले। जगद्गुरु तुकोबा यांचं बालपण अत्यंत आनंदात गेलं। 13 वर्षाचं वय असतानाच वडिलांनी कारभार अंगावरती सोपवला। सावजी महाराज विरक्त होते। 14 ते 16 वर्षाच्या दरम्यान यांचे दोन्ही विवाह झाले। 3ही मुलांचे विवाह, सावजी महाराजांचा विवाह झाला, तुकोबा यांचा विवाह झाला, कान्होबा यांचा विवाह झाला। काही काळानंतर तुकोबा यांना पहिली पत्नी रुक्माई, त्या रुक्मिणीच्या पोटी एक सुंदर मुलगा झाला, त्यांचं नाव आहे संतोबा। म्हणजे बोलोबाचा संसार अत्यंत आनंद आहे। 3 मुलं, 3 सुना, एक नातू पाहायला मिळाला, असा आनंदात दिवस चालले होते। पण आयुष्य संपलं। बोलोबा कनकाई दोघही वैकुंठवासी झाले। आई वडील गेल्यानंतर पूर्णच भार तुकोबारावर संसाराचा पडला। पुढे कालांतराने सावजींची पत्नी, मोठे भाऊ सावजी, त्यांची पत्नी वारली आणि सावजी महाराज संसार सोडून तीर्थयात्रा करायला गेले। फिरून तीर्थयात्रा करून ते काशीमध्ये स्थित झाले। पुन्हा सावजी देऊला परत आले नाहीत। आई वडील वारले, मोठा भाऊ होता ज्याचा मोठा आधार होता, तोही निघून गेला, त्याची पत्नी वारली आणि मग संसाराचा सगळा गाडा तुकोबारावर पडला। हळूहळू तुकोबा यांच्या संसाराला उतरती कळा लागली आणि तेव्हा तुकोबा आपला प्रपंचाचा गाडा भागवण्यासाठी कसरत करू लागले। व्यापार तुकाराम महाराज करू लागले। काल आपण ऐकलं, अनेक ठिकाणी जाऊन व्यापार केला। तुकोबा यांना लोकांनी फसवलं। मिरच्या विकायला गेले कोकणात, फुकटच लोकांनी मिरच्या नेल्या। पांडुरंगाने तुकोबा यांचं रूप धारण करून त्यांचे पैसे परत आणून दिले। भगवान सहकार्य करू लागले, पण तुकोबा यांची अशी अवस्था होऊ लागली, अशी काल आपण कथा श्रवण केली होती। पांडुरंगाने पैसे वापस आणून दिले, पण तुकोबा यांना परत एकाने फसवलं। सोन्याचा मुलामा लावलेलं पितळाचं कडं तुकोबा यांना दिलं। तुकोबा ते घेऊन आले आणि मग तुकोबा यांना घरी आल्यावर व्यापाऱ्यांना पैसे द्यायचे, तेव्हा ते कडं दिलं, कळालं की हे सोन्याचं नाही, पितळ आहे। आणि मग काय करावं? ज्या सावकारांकडनं कर्ज काढलं होतं त्यांचे पैसे परत गेले नाही, ते सावकार पैसे परत कसे देतील? आणि मग जिजाई म्हणाल्या, ठीक आहे मी जाऊन पैसे आणते। जिजाई स्वतः गेल्या। जिजाईंनी आपली पत होती भावाचं नाव सांगून सावकाराकडनं 200 रुपये कर्ज काढलं। तुकोबा यांना आणून दिलं, सांगितलं हे पैसे घ्या, लोक बीडला जाऊन मीठ गुळ विकून येतात, तुम्ही जावा आणि तिकडे जाऊन मीठ विकून या। तुकोबा यांनी 200 रुपयाचं मीठ घेतलं आणि तुकोबा बीडला आले। काल आपण इथपर्यंत कथा ऐकली होती। बीड मध्ये येऊन तुकोबा यांनी अत्यंत सुंदर असा व्यापार केला। 200 रुपयाचं मीठ आणलं होतं, त्याचे 250 रुपये झाले। पुन्हा गुळ भरला, तो विकला, त्याचे पैसे झाले। मीठ भरून तय क्षणी बाले घाटा प्रती चालिले वाणी, तुम्ही त्या सवे जावे दूर उदिमासी, असं बायकोने सांगितलं। बाले घाटा प्रती म्हणजे आपला हा जो घाट आहे ना, आपण सगळेच बालाघाट या पर्वतावरती आपण आहोत।
म्हणजे इकडे बालाघाट, आपल्याला लोक तिकडचे लोक डोंगरावरचं म्हणतात, हे डोंगरावरचे महाराज आले असं म्हणतात आमच्याकडे काही लोक. आपण घाटावरती आहोत. हा बालाघाट आहे, मोठा परिसर आहे बालाघाटाचा. बाले घाटाप्रती म्हणजे बीडला तुकाराम महाराज आले, मीठ विकलं, पैसे केले आणि आता तिथून निघायचं होतं. तर तुकोबारांनी एक आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य? की कोणीतरी एक ब्राह्मण त्याच्या खांद्यावरती लाकडाचा नांगर आहे, काष्टाचा नांगर, गळ्यात खडमाश्रू वाढले बहुत, ब्राह्मणाला माल मागत करा साहित्य म्हणत असे. सगळे व्यापारी असे बसले होते. तेव्हा तो ब्राह्मण खांद्यावरती लाकडाचा नांगर आहे, दाढी इतकी वाढली, केस वाढलेत, कधी दाढी डोकी केली पताच नाही. असा ब्राह्मण तिथून फिरतोय भीक मागत, मला मदत करा हो, मला पैसे द्यावं, मला कर्ज फेडायचंय, मला मदत करा म्हणून तो फिरतोय. कोणी 1 रुपया देत आहे, कोणी देत नाही, कोणी हकलून लावतंय आणि तो मात्र रडतोय. आणि त्याच्या मागून एक सेवक त्याला फटके मारत त्याच्या मागे मागे फिरतोय. अनेक व्यापाऱ्यांकडे गेला, पण व्यापारी कोणी देईना. कोणी 1 रुपया देतं, कोणी देत नाही. कोणी जा तिकडे, किती कर्ज आहे तुला? तो म्हणायचा मला 250 रुपये कर्ज आहे हो, एकाचं कर्ज फेडायचं आहे आणि त्याच्यामुळे हे माझ्यावरती भार ठेवलाय, मला या कर्जातून मुक्त करा, मला पैसे द्या. एवढे पैसे कोण देईल महाराज त्या काळात? एखादा आणा कोणीतरी द्यायचं, हाकलून लावायचे. आणि असं करत 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 तो ब्राह्मण तुकोबारांच्या समोर आला. व्यापारी म्हणले आता तुकाराम महाराज याचं कर्ज फेडणार, की असाच आहे म्हणे बाबा. आणि तो ब्राह्मण गेला आणि तो म्हणला महाराज तुका सेठ माझ्यावर कृपा करा हो, मला काही पैसे द्या. महाराजांनी पाहिलं ब्राह्मण दिसतोय, का रे बाबा तुला पैसे कशाला पाहिजे? तर म्हणला तुका सेठ मला कर्ज झालंय, मला फसवलंय आणि फसून मला कर्ज झालंय. गावातल्या पंचायत मला टाकली की एवढं कर्ज तू फेडलं पाहिजे आणि ते कर्ज फेडेपर्यंत मी याचा नोकर आहे, माझ्या मागे याने माणूस लावलाय, ते कर्ज फेडण्यासाठी मी लोकांना भिक्षा मागतोय. किती कर्ज आहे तुझं? म्हणून 250 रुपये. आतापर्यंत 50 रुपये जमलेत, कोण पैसे देत नाही आणि हा मला सोडत नाही. माझी बायको मी सगळे भिक्षा मागत फिरतोय कर्ज फेडावं म्हणून, पण कर्ज काही फेडत नाही. महाराज कृपा करा ना, मला काही मदत करा. महाराज म्हणले किती कर्ज आहे? म्हणे एवढ्या एवढ्या. तुझ्याकडे किती आहेत? म्हणे एवढ्या. ठीक आहे म्हणे, काळजी करू नको. तुकोबारांकडे 250 रुपये होते, 200 रुपये घरून आणले होते जिजाईने काढून दिलेले लोकांकडून, त्याचे 250 रुपये झाले होते. तुझं कर्ज किती आहे? म्हणे एवढा. तुझ्याकडे 50. म्हणे हे घे 200. 200? त्याला धक्काच बसला ना महाराज. 5 रुपये पण देत नव्हतं, 200. म्हणजे हो घे घे. आणि मालकाला सांगितलं खबरदार हात लावू नको म्हणे त्याला, हे घे पैसे तुझ्या मालकाला नेऊन दे. त्याच्या खांद्यावरचा नांगर काढला, त्याला बांधलेलं होतं, त्या ब्राह्मणाला सोडलं, नाभी बोलवला, न्यावाला सांगितलं दाढी डोके सगळं करून घे. कधी दाढी केली होती कोणास ठाऊक, सगळं अंगावरचं ते काढलं, त्याला असं मस्त बनवलं, त्याला सुंदर स्नान घातलं, नवीन कपडे वगैरे आणून दिले, त्याच्या बायकोला बोलवलं. 250 मुद्रा सत्वर देवणी त्वशोला द्वेषवर पाहुणी अघटित वाणी सर्वत्र हसती. हे सगळं तुकाराम महाराज करू लागले, लोक हसू लागले. लोक म्हणू लागले किती उदार झालाय हा, बायकोने लोकांच्या घरी जाऊन मागून पैसे आणून दिलेत कर्ज काढून. घरी लेकरबाळ उपवास येत आणि इकडे हा दान धर्म करत फिरायला लागलाय. याची संगती काही कामाची नाही, व्यापारी उठून निघून गेली. तुकाराम महाराजांनी त्याच्या बायकोला बोलवलं ब्राह्मणाच्या, तिला स्वयंपाक बनवायला लागला, त्यांना जेवू घातलं आणि होते तेवढे पैसे त्याच्यात संपवले. तो ब्राह्मण तुकोबारांच्या पुढे आला, हात जोडून म्हणाला महाराज किती मोठे उपकार केले तुम्ही माझ्यावर. अहो किती दिवसापासून कर्ज फेडण्यासाठी मी अनेकाला मागतोय, पण कोणी मदत केली नाही. तुम्ही मला एवढी मदत केली, मला कर्जातून मुक्त केलं.
कोणाचा ऋण ठेवू नये असं चिंतन आहे म्हणून मी हे करत होतो. तुमचं ऋण मी कशाने फेडू सांगा, काय करू तुमच्यासाठी? तुकाराम महाराज म्हणले काही नका, तुम्ही ब्राह्मण आहात ना, आशीर्वाद द्यावा. तुका म्हणे आम्ही आशीर्वाद आहे बळी, देवा आशीर्वाद द्या. ऐका, या जगात सगळ्यात श्रेष्ठ काही असेल तर ते मोठं बळ कोणतं असेल तर ते आशीर्वादाचं आहे. सत्तेचं बळ नसू द्या, आर्थिक बळ नसू द्या, मनुष्यबळ तुमच्याकडे नसू द्या, पण आशीर्वादाचं बळ पाठीचे असेल तर तुम्हाला काहीच कमी पडत नाही. आशीर्वाद खूप महत्वाचा आहे, म्हणून आशीर्वाद घेतला पाहिजे. ज्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे, आशीर्वादाचं बळ आहे, तो कुठेही जाऊ द्या, त्याच्या जीवनात आनंदाचा आहे. वडीलधाऱ्या माणसांचा, साधू संतांचा माणसाने आशीर्वाद घेतला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही द्विजर आहात ना, मला आशीर्वाद द्या. आणि तुकाराम महाराज त्याला पाठवून देतात. विचार करतात आता काय करावं, काय करावं म्हणजे घरी कसं जावं. कारण येताना सांगितलं होतं बघा 200 रुपये द्यायले माझ्या पतीवर आणले, परत मला 200-250 करून आणून द्या, नाही तर माझी तुमची गाठ. जिजाबाईचा स्वभाव कडक होता. आता महाराजाला प्रश्न पडला काय करावं. महाराज म्हणले काही नाही, आता घरी जायचंच नाही, मंदिरात जाऊन बसायचं. इकडे लोक व्यापारी म्हणले आता जायचं आणि सांगायचं, व्यापारी सांगतच आले तुझ्या नवऱ्याने असं केलं, एवढे पैसे कमवले होते पण सगळे खर्चून टाकले, एक ब्राह्मण आला त्याला देऊन टाकलं, असंच आहे. राग आला जिजाला, येऊ द्या तर म्हणे घरी. आल्यावर बघतेच आता. पण पांडुरंगाला काळजी पडली. महाराज देवाला वाटलं माझ्या तुकोबाऱ्यांनी किती मोठी सेवा केली, आता जर तुकोबाऱ्या घरी आले तर जिजाई भांडेल. जिजाई तुकाराम महाराजाला कमी, देवाला जास्त भांडायची. या काळानं माझ्या संसाराचं वाटोळं केलं, येणारच आहे म्हणे उद्या सकाळी मंदिरामध्ये भांडायला, आपणच काहीतरी करावं. काय केलं माहितीये देवानी तुकोबाऱ्यांचं रूप घेतलं. आणि तुकोबाऱ्यांचं रूप घेऊन पैसे घेतले. ज्या सावकाराकडून जिजाईंनी ऋण काढून आणलं होतं ना, त्या सावकाराकडे गेले. त्याला विचारलं का हो तुमचे किती कर्ज आहे. म्हणजे 200. म्हणजे हे घ्या 200. त्याला हे एवढे एवढे भरून मोबदला. फिटले म्हणे, फिटले ते कागद म्हणे घ्या. तुकोबारा निघाले, परत वापस आले. तुकोबारा म्हणजे देवच. आणि देव म्हणाले सावकार एक काम करता का. म्हणे काय काम आहे. नाही हे 5 रुपये शिल्लक आहेत, एवढे 5 रुपये आणि हा कागद आमच्या घरी नेऊन देता का. सावकार म्हणला महाराज तुम्हीच जा ना घरी. नाही म्हणले सध्या घरातलं वातावरण गरम आहे आणि त्यामुळे गरमात गरमी काही बरी नसते. कोणी गरम झाला तर कोणी थंड व्हावं तर संसार नीट होतो महाराज. दोघही गरम झाले की मग डिप्पीच उडून जाते का. कोणी तर गरम झालं तर कोणी थंड व्हावं, कोणी कधी कोणी माघारी घेतली पाहिजे तर संसार होतो. तुकाराम महाराज म्हणले थोडं बायको फटकळ, लोकांनी काय काय सांगितले कोणाच ठाऊक, तुम्ही एवढं माझं काम करा, हे एवढं कागद आणि 5 रुपये नेऊन द्या तिला. सावकार म्हणलं ठीक आहे. आणि सावकाराने ते कागद वगैरे घेतलं आणि तो कागद घेऊन गेला. जिजाबाईला सांगितलं म्हणे हे घ्या कागद तुमचा. म्हणजे कागद कसा काय, तुमचे पैसे दिले नाही. अहो दिले ना म्हणे. कोणा तुकोबारे आले होते. हे आलेत हो, आणि कागदच नाही पैसे तर पेडले आणि वरून तुम्हाला पैसे दिले, हे घ्या. जिजाई म्हणल्या व्यापारी तर म्हणत होते यांनी पैसे तिकडे उडवले, म्हणजे दान धर्मात खर्च केले, आणि हा तरी म्हणतोय आश्चर्यच आहे. म्हणे काय झालं, पण तुमच्याकडे का पैसे दिले. म्हणे मला माहिती नाही. कुठं गेले मला माहिती नाही. जिजाई म्हणले अच्छा कुठं जाणार आहे ते. जाऊन मंदिरात. घरी काय येत नाही. आणि मग जिजाई मंदिरात गेल्या तर तुकोबाऱ्या भजन करत बसले होते. जिजाई म्हणल्या चला मंदिरात बसून मागता का, चला घरी. जिजाई बोलत होत्या पण खूप प्रेम होतं महाराज. पुढेच कथा आपल्याला ऐकायची आहे. जिजाईंचा किती मोठा अधिकार आहे आमच्या. विनाकारण लोक नाव ठेवतात तर जिजाईला खूप प्रेम करायचं तुकोबाऱ्यावर. काय असतं काहींचा स्वभाव असतो, प्रेम करतात पण फटकळ असतात, गोड बोलत नाहीत. ऐका जगात 2 प्रकारच्या बायका असतात. काही गोड बोलतात प्रेम करत नाही, काही प्रेम करतात पण गोड बोलत नाही. गोड बोलणारी आणि प्रेम करणारी बायको मिळायला मोठं भाग्य लागतं. तुकोबाऱ्याला नाही भेटली तर आपण कशाला उगाच अपेक्षा करायची.
पण ती गोड बोलते तर प्रेम करत नाही, कोणती प्रेम करते तर गोड बोलत नाही. सोबत असतं, काय करतात. जिजावीचा स्वभाव होता, फटकळ होता, पण प्रेम खूप करायचा. चला चला घरी चला, इथे बसायला, काय झालं. पण मग तुकोबाऱ्यांना घरी नेलं, तुकोबाऱ्या घरी गेले. अशा प्रकारे भगवान परमात्माने तुकोबाऱ्यांची लाज राखली. तुकाराम महाराज म्हणे बरं झालं, वातावरण शांत झालं. व्यापारी आले, व्यापाऱ्याने येऊन सांगितलं का हो म्हणे तुमच्या मालकाने तर सगळं तिथे दान केलं होतं, असं कसं काय झालं म्हणे. ते म्हणले मला तर काय माहिती आहे, त्याच काळाने काहीतरी केलं असेल, जे झालं ते झालं, बरं झालं. आणि मग असे दिवस चालले. पण आता काय झालं माहितीये, लोक म्हणू लागले तुकोबाऱ्यांनी पैसे उडवले, पण जिजाईंनी आपली इज्जत राखण्यासाठी उगं खोटं नाटं म्हणून पैसे आणून दिले, पण तुकोबाऱ्यांचं काही व्यापारावर लक्ष नाही. आणि आजपासून तुकाराम महाराजाला एकही रुपया द्यायचा नाही. व्यापार करायला जायचा, कोणी पैसे देईना. आणि पैशाशिवाय संसार कसा काय चालेल. तुकोबाऱ्यांचा व्यापार बंद पडला आणि त्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला. इतका भयान दुष्काळ, 1 वर्ष गेला, थेंब पावसाचा पडला नाही. या महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही महाराज, जुना दुष्काळ आहे. अनेक वेळा महाराष्ट्रात असा भयान दुष्काळ पडलाय. 2 वर्ष नाही पाऊस पडला, 1 वर्ष नाही, परत दुसऱ्या वर्षी पाऊस नाही पडलं. आणि मग होतं ते सगळं तुकोबाऱ्यांचं धनधान्य संपलं, व्यापार बंद झाला, गावात पत राहिले नाही. दुष्काळ, तुकाराम महाराज म्हणतात दुष्काळाने काय काय नेलं. दुष्काळ दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. दुष्काळे आटी द्रव्य नेला मान. भयान दुष्काळ पडला आणि या दुष्काळानं होतं तेवढं द्रव्य आटलं, म्हणजे संपलं. खायला काही मिळेना. तुकाराम महाराज लोकांकडे जाऊन मागू लागले, मला मदत करा, घरात खायला काही नाही. दुष्काळी वाचवाल तर तुम्हीच आमचे माता पिता व्हाल. दुष्काळी वाचवाल आता तरी तुम्हीच आमची माता पिता. करुणा दाविले समजता परी दया सर्वता त्यासी नये. लोकांनी ऐकोणे लोकांचे दुरुत्तरे, लज्जित तुकयाचे अंतर, मग एकांती जाऊन साचार म्हणे कैसार विचारू आता. लोकांना जाऊन मागितलंय बरं का मागितलं. लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबाऱ्या तर अकिंचनात मागितलं का. त्याचं कारण होतं म्हणे तुकोबाऱ्या तसे कोणाला मागत नव्हते, पण आता मागितलं का. तुकोबाऱ्यांना वाटलं देव माझ्यासाठी माझे रूप घेऊन माझी सेवा करतोय, माझे काम करतोय, याच्यामुळे लोकांमध्ये माझी कीर्ती झाली आहे आणि लोक मला संत समजतील, साधू समजतील. आणि मी अजून देव साधू झालो नाही, अजून साधक अवस्थाच आहे. नोहे दास खरा तरी हा झाला से डांगोरा. यासी काय करू आता, तू हे सगळं जाण आता. तुकाराम महाराजांनी म्हणून लोकांच्या समोर जाऊन मागायचं सामान्यासारखा व्यवहार तुकाराम महाराजांनी केला. अनेक प्रयत्न केले पण काही उपयोग होईना. शेवटी तुकाराम महाराजांनी विचार केला प्राण वाचवणं महत्वाचं आहे.
पांडुरंगाचं ध्यान करत, भजन करत, भगवंताचं चिंतन करू लागले. लोक म्हणू लागले, तुम्ही हे पांडुरंगाचं भजन करायला लागलात म्हणूनच असं झालंय. त्या देवाचं तुम्हाला माहितीच नाही. देवाची ते खून आला ज्याच्या घरात, त्याच्या पडे स्थिरा संसाराची. करावे वाटोळे, यालाच भक्ताचं वाटोळे करा वाटतं. बायको म्हणायची याचं भजन करता म्हणून झालंय असं. तुकाराम महाराज म्हणायचे, आवले अगं काय आपल्याच घरी झालंय का? बाहेरी लोक मरायला लागलेत की. नमन करता त्यांच्या घरी 4 जनावर होते, त्याच्यातले 3 मेले. पुन्हा अजून लोक म्हणायला लागले, बघा त्या पांडुरंगाची भक्ती केल्यानं असं व्हायला लागलंय. सांग नवऱ्याला समजावून सोडायला भजन. जिजाबाई पुन्हा म्हणायच्या. तुकाराम महाराज म्हणायचे, अगं वेडे लोक काही म्हणतात, पांडुरंगाची भक्ती केलं म्हणजे काय होत आहे? जगात काही माणसं मरत नाहीत का? ढोरं मरत नाहीत का? आपलीच मेली आहेत का? अहो पण खायला काही नाही, मग काय करावं? इतकी भयान परिस्थिती आली महाराज की तुकाराम महाराजांनी आपले प्राण, आपल्या परिवाराचे प्राण रक्षण करण्यासाठी घरामध्ये जे होतं ते सगळं विकलं. काय काय विकलं? घरी गोण्या ताट मूठ होते ती विकले त्वरित वाणी असे. ताट वाटी काही भांडे हे सगळे विकले, त्याचे पैसे आले. त्याचे 8 शेर धान्य आले. तेव्हा महाप्रयत्न करून या पातळ तरवण कुटुंब रक्षण करीत असे. 8 शेर धान्य आलं. पातळ तरवण म्हणजे कन्या करायच्या आणि खण्या भरडून खायच्या. किती दिवस राहणार आहे महाराज? तरी थोडे दिवस याच्यावर भागलं आणि अशी परिस्थिती तुकाराम महाराजांच्या घरी ओढवली की खायला अन्न सुद्धा मिळेना. कोणी लोक मदत करेना. गावात पत राहिले नाही. पैसा गेला की पत जाते. द्रव्य दुष्काळे आटले द्रव्य, द्रव्यच नाही, द्रव्य आटलं की मान जातो. पैसा येतोपर्यंत सगळे मान देतात. जवरी चवळण चळण गा तवरी म्हणती माझा, माने ती लहान थोर दे सुखाची आकाजा. चळण आहे तोपर्यंत सगळे माझा 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 माझा. जवरी चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. धंदा चांगला चालना गेला तर जवळची बोलत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी. दिल्या घेतल्याचं जन असतं. तुमचा जोपर्यंत चांगला काळ आहे तोपर्यंत लोक मदत करतात. पैसा गेला कोणी जवळ येईना. भरलेला खिसा आपली ओळख जगाला करून देतो. वाक्य नीट लक्षात ठेवा. आपला खिसा भरलेला असला की भरलेला खिसा आपली ओळख जगाला करून देतो आणि आपला रिकामा खिसा जगाची ओळख आपल्याला करून देतो. पैसा असला की सगळे जवळ येतात. पैसा गेले की जवळ कोणीच येत नाहीत. कोणी मदत करेना. दुष्काळामुळे सगळं गेलं. खायला काही मिळेना. इतकी परिस्थिती बिकट झाली. स्त्री एक अन्न करता मेली. तुकियाची ज्येष्ठ कांता निवर्तली अन्न करिता. तेने लज्जा वाटे चिता म्हणे संसार वृथा गेला की. ज्येष्ठ पत्नी म्हणजे रखुमाई
अन्न अन्न करता मेली. काय वाटलं असेल तुकोबारांच्या चित्ताला? कल्पना करा महाराज. ज्या तुकोबारांचं नाव घेतलं, ज्या तुकोबारांचे अभंग 2 पाठ केले, ते त्यांच्या अभंगावरती आज आमची किती आयश आहे. त्या तुकोबारांची अवस्था काय होती बघा, परिस्थिती काय झाली होती बघा. घरात खायला काय नाहीये, थोडं बहुत आणलेलं ते संपलं. आधीच रोगी होती, त्यात दुष्काळ पडला, खायला काय मिळे ना. अहो काही आहे का म्हणून अन्न अन्न करता मेली. इतका भयान दुष्काळ होता. तुकोबाराय सगळं पाहत होते. तिची सगळी उत्तरक्रिया करत आहेत. तोपर्यंत तो छोटा बाळ, तुकोबारांचा मुलगा संतोबा, खूप प्रेम होतं तुकोबारांचा संतोबावर सुद्धा. आणि तो संतोबा सुद्धा त्याच दुष्काळात अन्न अन्न करता मेला. आई मेली की लेकरूही मेलं. महादुष्काळी अन्नाविन प्राणी उदंड पावले मरण. त्यामध्ये यांचाही प्राण गेला. तुकयाचा ज्येष्ठ पुत्र जाण संतोबा, त्याचे नामाभिधान, त्याचे ठाई प्रतिघड तो मृत्यू सदनी पावला. प्रपंच महादुःख भारी, ज्याचे निघेत सुखारी, ते निमोने गेले निर्धारी. खेदंतरे बहु झाला. बायको मेली, मुलगा मेला. आणि मग अंतकरणामध्ये खूप खेद झाला, वाईट वाटायला लागलं. तुकोबारांचं मन अत्यंत उदास झालं. जसं मडकं भाजल्यावर ते मडकं भाजल्यानंतरच त्याच्यात पाणी राहतं ना, तसं तुकोबारांच्या अंतकरणात देवाला येऊन राहायचंय म्हणून ते आता चटके, संसाराचे चटके तुकोबारांना देऊ लागले. एक 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 चटका. तुके असे झाले तैसी गती संसारी, पाहिली नाना विपत्ती ते देख मो. सकल सांगतो यथामती सादर श्रुती परिशिजे. 13व्या वर्षी वडिलांनी गळ्यामध्ये संसार टाकला आणि थोडे मोठे झाले. 17व्या वर्षी तत्वता कर्मणी गेली माता पिता. किती आघात झाले. 18व्या वर्षी जाना सावजी गेला तीर्थाटना. 17व्या वर्षी आई वडील वारले. आई वडिलांच्या नंतर मोठा भाऊ म्हणजे बापासारखाच असतो. त्या भावाचा आधार होता. त्याची बायको वारली. 18व्या वर्षी भाऊ निघून गेला. मायबाप गेले, भाऊ गेला. दुष्काळ पडल्यामुळे व्यापार बुडाला, पैसा गेला, गुरेढोरे मेली. 20व्यात पुत्र कांता स्वयमेव, देखुणी संसारी धरली हाव. आता येथून मन विटवावे, मग देवादी देव काय केले. 20 वर्षाचे तुकाराम महाराज झाले तेव्हा एक पत्नी आणि मुलगा दोघही वारले. एकामागे एक चटके तुकोबारांना बसू लागले. आणि आता तुकोबारा 21 वर्षांचे झाले. 21व्यात विपरीत काळ तुके असे पातला तत्काळ. तेव्हा निगताची दिवाळे स्वरे सकळ हसती. अज्ञान रूपी प्रकृती स्त्री ती मरून गेली. मोहरूपी पत्र पुत्र तोही मरून गेला. लोक म्हणू लागले सगळं पांडुरंगाच्या भक्तीने झालं. महाराज म्हणले नाही नाही, अरे पांडुरंगाच्या भक्तीने नाही झालं. बायको मेली, वाईट नाही झालं. तुकोबारा एकांतात जाऊन बसले आणि एकांतात जाऊन बसून विचार करू लागले. 21 वर्षापर्यंत तुकोबारांच्या चरित्राचा पूर्वार्ध संपला आणि 21 वर्षापासून तुकोबारांच्या चरित्राचा उत्तरार्ध सुरू झाला. 21 जर वर्गीकरण करायचं झालं, 21 वर्षापर्यंत वय म्हणजे संसारिक लोकांसारखं तुकोबारा जीवन जगले. आणि आता 21च्या नंतर साधक आणि सिद्ध अवस्था तुकोबारांना प्राप्त झाली. 21 वर्षापर्यंत संसार अत्यंत चांगला करण्याचा प्रयत्न केला, पण संसारात एकामागून एक घटना अशा घडत गेल्या. एक चटके लागत गेले आणि त्याच्याने त्यांच्या मनावर आघात झाला. एकांतात तुकोबारा आता जाऊन बसू लागले आणि एकांतामध्ये जाऊन बसून भगवान परमात्म्याचं तुकाराम महाराज चिंतन करू लागले. लोक म्हणायला लागले काय चांगलं केलं देवाने तुमचं, बायको मेली, पोरगा मेलं. तुकाराम महाराज म्हणायचे बरं झालं. बाईल मेली बरे झाले, बाईल मेली बरे झाले, बाईल म्हणे बरे
सोडविले, भगवंताने मला मुक्त केलं. पुत्ररूपी मोहरूपी पुत्र गेला, बरं झालं. जे होतं ते बऱ्यासाठी. भगवान आपल्या भक्ताला, देव भक्ता लागी करून येते संसार. देव आपल्या भक्ताला संसार करू देत नाही. का संसार करू देत नाही माहितीये? देव म्हणतो केवळ तुला एकट्याचा संसार करायसाठी आला नाही तू, सगळ्या जगाचा संसार सुखाचा करायचा आहे, म्हणून स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेतात. संसारातले चटके परमार्थात परवर्ती होण्यासाठी देव देतो. संसारात दुःख मिळालं वाईट वाटून घेऊ नका. देवाची कृपा मानली पाहिजे. देव भक्ता लागी करुणी संसार. देव भक्ता लागी करुणी संसार. अंगी वारावार करून ठेवी. संसार करू देत नाही, कारण सगळ्या जगाचा संसार करायचा. परमार्थातले संसारातले चटके, संसारातलं दुःख आम्हाला परमार्थात आणण्यासाठी असतं. पण एवढंच आहे, आम्ही त्याचा विचार करत नाही. तुकोबारायांच्या जीवनात जे प्रसंग आले, असे प्रसंग अनेकाच्या जीवनात सुद्धा येतात ना. पण त्या प्रसंगातून तुकोबाराय हताश झाले नाहीत, निराश झाले नाहीत, दुःख मानलं नाही. किंवा एवढा मोठा दुष्काळ पडला, बायको मेली, अन्न मागून मागून पोरगं मेलं, मला जगण्यात काय अर्थ आहे म्हणून फाशी घ्यायचा विचार नाही केला. आजकाल फाशी घेणाऱ्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे की आपल्या जीवनात किती दुःख आहे. मायबाप आपल्यापेक्षा या महापुरुषांच्या जीवनात किती मोठं दुःख होतं. अहो, या महापुरुषांचं दुःख वाचा, बघा, ऐका. यांच्या दुःखापुढे आपलं दुःख थोडं सुद्धा नाही. तर त्यांनी असाच विचार केला का? नाही ना केलं. आत्महत्या करणं सगळ्यात मोठं पाप आहे. आत्महत्या करणाऱ्याचा कधी उद्धार होत नसतो. त्याचा विचार कधीच कोणीच करू नये. शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर आत्महत्या. असेल परिस्थिती असतात, पण आहे ती परिस्थिती कधी राहत नसते, लक्षात ठेवा. ऋतू बदलतात तशी परिस्थिती बदलत जाते. गरिबी श्रीमंती येते जाते. जीवनात आलेलं दुःख कायम राहण्यासाठी आलेलं नसतं. दुःख परमानंट नाही, ना सुख परमानंट नाही. हेही जातं, हेही जातं. पण संतांच्या, महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजेत. गावात सत्य का ठेवायचे? हा कथा ऐकायच्यात. आम्हाला या दुःखातून लढण्याची शक्ती मिळावी म्हणून. तुकोबारायांची कथा का ऐकायची आहे? तुकोबारायांच्या जीवनात एवढा मोठा संघर्ष आहे, एवढे मोठे दुःख आहे. तुकोबाराय कसे जीवन जगले, या संकटातून तुकोबारायांनी संकटाचं, या संधीचं कसं सोनं केलं. चुकीचं पाऊल नाही ना उचललं. बरीच लोक जीवनात असे चटके बसले, असे दुःख जीवनात आले. काही लोक जीवन संपवतात, नाही तर काही लोक व्यसनाच्या आहारी जातात. बायको भांडायला लागली, काय करता? तुकाराम महाराज म्हणले, देवा बरे झाले देवा, बाईला कर कशा. भांडकुदळ बाई भेटली, बरं झालं म्हणले. काय? अहो, गोड बोलणारी असती तर घरातच बसलो असतो, भजनाला गेलोच नसतं ना. तिलाच गोड गोड बोलत बसलो असतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुम्ही म्हणाल ते आम्ही सर्व ऐकू. घरीच आरती करत बसलो असतो. पण बरं झालं देवा, बाई कर्कश. बघा दृष्टिकोन कसा असतो संतांचा आणि आमचा, त्याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. बरं झालं देवा, बाईला कर्कश.
कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, पण त्याच्यातच फजिती केली तर बरं आहे, देवाचं चिंतन घडतं. आणि देव आपल्या भक्ताला चांगली बायको देत नाही. त्यामुळे ज्याला चांगली भेटली नाही त्याने वाईट वाटून घ्यायचा, त्यांनी ओळखायचं की देवाची आपल्यावर विशेष कृपा आहे. काय प्रमाण आहे तुकोबाऱ्यांचं, बाईल द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा किंवा तिपे गुंते मन म्हणून कर्कश करून ठेवी. आपल्या भक्ताला जर गुणवान बायको द्यावी तर तिच्यातच मन गुंतेल, आणि आपलं भजन करायचं नाही म्हणून देव त्याला गुंतूच देत नाही. भांडकुदळ बायको म्हणून वारकऱ्याला चांगल्या मिळतील याची काही गॅरंटी मिळाली तर अजून डबल कृपा माना. एकनाथ महाराजांची पत्नी चांगली होती, अत्यंत अनुकूल होती. नाथांना विचारलं, का हो महाराज तुमचं? म्हणे देवाची कृपा आहे, बायको चांगली भेटली. म्हणजे चांगली भेटली, काय झालं? एकनाथ महाराज म्हणले, खूप चांगलं झालं, बायको भांडणं करत नाही, त्यामुळे भांडणाचा वेळ वाचतो आणि भजन करता येतं. चांगली असेल तरी देवाची कृपा माना, वाईट भेटली तरी कृपा माना, दुष्काळ पडला तरी देवाची कृपा माना, सुकाळ आला तरी देवाची कृपा माना, जीवनात कोणताही प्रसंग आला देवाची कृपा माना, कारण त्यात प्रत्येक क्रियेतून परमात्मा आपलं कल्याण करत असतात. भागवतातला एक श्लोक सांगतो, आपण पुढे जाऊया. भागवतामध्ये असा विचार सांगितलाय, आपल्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना ही आपलं कल्याण करण्यासाठीच भगवान निर्माण करतात. फक्त आपली तिकडे दृष्टी नसते, तशी दृष्टी ठेवा म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही. तत्ते अनुकंपाम सुषमीक्षमाने भुंजान एवात्मकृतम विपाकम अरद्वाद नमस्ते जीवे ते मुक्ती पदे सदाय भाव. तत्ते अनुकंपाम सुषमीक्षमाने, प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंताची कृपेची समीक्षा करा. आज ही जी परिस्थिती देवाने माझ्यावर निर्माण केली आहे, याच्यातून देवाला माझं काहीतरी कल्याण करायचं आहे. मग परिस्थिती चांगली असेल तरी कल्याण करायचं आहे, आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तरी त्या क्रियेतून देवाला आमचं कल्याण करायचं आहे. तुकोबारायांच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती आहे, काही चांगलं नाही. दुष्काळ पडला, मायबाप गेले, भाऊ गेला, भाऊजाई वारली, इतकंच नाही, बायको अण्णांना करून मेली, मुलगा मेला, मान गेला, सावकारकी सगळं गेलं. पण तुकोबाराय घाबरलं नाही, तरडत बसलं नाही. तुकोबाराने आता एकांतात जाणं पसंत केलं, आणि तुकोबाराय एकांतामध्ये जाऊन भगवंताचं भजन करू लागले. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या भगवंताचं चिंतन करू लागले. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, मनवणी तुझे आठविले पाय. आता भगवंताचे चरण आठवण चिंतन सुरू केलं. चुकीचा मार्ग अवलंबला नाही, भगवंताच्या भक्तीला लागले, अजून भगवंताच्या जवळ गेले, देवाचा मार्ग सोडला नाही. संसारात काही थोडं कमी जास्त झालं, लोक म्हणतात देवाने वाटोळं केलं, त्याचं कशाला भजन करायचंय. पण असं नाही, त्या वाटोळ्यात देवाला आपलं काहीतरी चांगलं करायचं असतं असा विचार करा. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला एकदा तुकोबारांचं चरित्र सांगितलं पाहिजे.
मला वाटतं महाराष्ट्रातल्या गावागावात तुकोबाऱ्यांचं चरित्र झालं पाहिजे, घराघरापर्यंत तुकोबाऱ्यांचं चरित्र पोहोचलं पाहिजे. जोपर्यंत तुकोबाऱ्यांचं चरित्र आम्ही ऐकणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनाचं महत्वच कळणार नाही. तुकोबाऱ्यांचं जीवन दर्शन का करायचं आहे? आम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून, की आमच्या जीवनात अशी परिस्थिती आली तर आम्ही कसं वागलं पाहिजे? दुःख आलं तर भगवंताला आठवा, तोच कृपा करेल. तुकोबारायांनी अशा परिस्थितीतून मार्ग काढला. तुकोबाराने विचार केला, माझं आयुष्य आता किती राहिलंय? संसाराच्या कामामध्ये सगळं आयुष्य खर्च केलाय आणि संसारात तर रोज विपत्ती घडते आहे. आता काय करायचं? रुक्मिणी पते भजावा, आता भगवंताचं भजन करायचं, तोच आनंद देणार. ऐसा निश्चय करून चित्ते जात असे भांबवाना वनाप्रती. भांबवन म्हणजे भामचंद्र नावाचा डोंगर आहे. देहूपासून 3 डोंगर जवळ आहेत. एक भामचंद्र, त्याला भालचंद्र असे म्हणतात, भांबवन असे म्हणतात. दुसरा आहे भंडारा आणि तिसरा आहे घोराडा. तर तुकोबारा आहे आता संसाराच्या तापाने जेव्हा होरपळून निघाले तेव्हा तुकोबाऱ्यांनी एकांतामध्ये जाऊन भगवंताचं भजन करण्याचा संकल्प केला. जीवनात जेव्हा असं दुःख येईल तेव्हा एकांतात जा, लोकात राहू नका. लोक तुम्हाला सुख देणार नाहीत, लोक जास्त दुःख वाढवतात. महाराज, मोठं दुःख आलं ना, एकांतात जा आणि एकांतात जाऊन भजन करा. सर्व संगी विठ्ठला, सर्व संगी विठ्ठला, संगी संसाराने दुःखच दिलं. महाराज म्हणतात सर्व संगी विठाला तू एकला आवडसी. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते म्हणे बैसलसे. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहोणे स्थिर एके ठाई निश्चळ. बस झालं, आता पुरे झालं. आता पूर्ण वेळ भगवंताचं चिंतन करायचं. म्हणून तुकोबारा एकांतासाठी भामचंद्र डोंगरावरती गेले, जिथे भगवान परमात्मा, भगवान विश्वनाथ, भालचंद्र म्हणजे भगवान विश्वनाथ तिथे राहतात. कधी वेळ मिळाला तर देहूला गेला तर भामचंद्र डोंगरावर जाऊन या. आपल्या जीवनात जर असा मोठा प्रसंग आला ना आणि उदासीनता आली, असं वाटायला लागलं की नको आता जगणं नको असं वाटायला लागलं ना, तर कधी देहूला जा, आळंदीला जा. मी खरं सांगतो तुम्हाला, देहूत थांबू नका, भंडाऱ्यावर जा, भामचंद्रावर जा, एखादे दिवस थांबा. बघा काय ऊर्जा देतात तुकाराम महाराज. किती सुंदर ठिकाण आहे. कोण कोण गेले भामचंद्रावरती आजपर्यंत? भामचंद्रावर एक आजी गेल्यात. वा, अजून भंडाऱ्यावर, भंडाऱ्यावर भरपूर गेले. भंडारा डोंगरा भरपूर, पण एकदा आता भामचंद्रावर जाऊन या. आता देऊला गेलात ना, भामचंद्रावर जा. चालत जावं लागतं. खूप सुंदर ठिकाण आहे. त्याच ठिकाणी देवाचं दर्शन तुकोबाऱ्यांना झालंय. तुकोबारा भामचंद्रावर गेले. आज सुद्धा तिथे जाणं कठीण आहे. त्या काळात किती कठीण असेल बघा. महाराज म्हणले आता लोकांपासून दूर जायचं, भजन करायचं. घनदाट जंगलात शोध तुकोबारा वर गेले. वर शिवालय आहे. भगवान शिवांना नमस्कार केलं.
आणि थोडं पुढे दगडामध्येच एक गुहा आहे, जे गेल्या त्या आजीला माहिती असेल. तिथे गुफा आहे. आजही तिथे आमचे अनेक विद्यार्थी अभ्यास करत राहतात. ज्यांना अभ्यास करायचे ना, तुम्ही तुकाराम महाराज मुंडे शास्त्रींना विचारा, ज्यांना गाथा वगैरे पाठ करायचे ते विद्यार्थी तिथे असतात. तोपर्यंत खाली येत नाही जोपर्यंत गाथा पाठच होत नाही. तिथे राहून साधना, खूप सुंदर ठिकाण आहे, एकदा जाऊन या. बघा किती प्रसन्नता मिळते, किती ऊर्जा मिळते. त्या तुकोबारे त्या भामचंद्रावरती गेले आणि त्या गुहेमध्ये बसून भजन करू लागले. अट्टहास मांडला. अनशन व्रत घेतलं तुकाराम महाराजांनी. अनशरण व्रत म्हणजे काहीच खायचं नाही, काही प्यायचं नाही. आणि तुकोबाऱ्याने निर्वाण मांडलं. जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आता परत जायचं नाही. देव ना संसार तुका दोही करे चोट. तुकाराम महाराज म्हणले, तुझी भक्ती करतोय पण तुझं दर्शन नाही झालं. संसार करायला गेलं, संसार नीट झाला नाही. अरे संसार नीट नाही, देवही मिळाला नाही. धोबी का कुत्ता घर का ना घट का, अशी अवस्था झाली म्हणे. म्हणजे देवा जोपर्यंत तो दर्शन ना देणार तोपर्यंत घरीच नाही जाणार. तुकोबाऱ्याने आयुष्मान मांडलं. राम कृष्ण हरी. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी म्हणायचं टाळी वाजवून विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हीच माझी सत्तवाच्या अशा भावनेने भगवंताचं भजन केलं. तुका म्हणे असे मांडिल्या निर्वाण त्या पांडुरंगाचं अखंड चिंतन केलं. थोडासा भेद आहे. महिपती महाराजांनी 7 दिवस असं सांगितलंय, पण एक अभंग आहे जो 15 दिवस अनुष्ठान केलं असं चिंतन आहे. कठोर साधना केली, भजन केलं, अनशन व्रत काही खाल्लं नाही, पण मग भगवंताला दया आली. भगवान परमात्मा तुकोबाऱ्यांना दर्शन द्यायला गेले, पण कसे? कृष्णवर्ण अति विशाळ सर्परूप धरुणी घननीळ तुकया भोवता ते वेळे सबळ महाकाळ फिरे जैसा. भगवंताने मोठ्या नागाचं रूप घेतलं, काळा भोर नाग. आणि तुकोबारा जिथे बसून भजन करत होते त्या शेळीवर गेले, झोकडून वेडा मारला आणि अशा फुसकाऱ्या कापू लागले. विशाळ फणा उभा रोडी धुक्कार टाके तय क्षणी तुका भयन धरीच म्हणी नेत्र झाकोणी तटस्थ. तुकोबारा घाबरले नाही, भजन करू लागले. मग देवांनी दुसरं रूप धारण केलं. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणायला लागली, तुकोबारा देव आलेत, रुक्मिकांत आलेत, डोळे उघडा, देवाचं दर्शन घ्या. तुकाराम महाराज म्हणले, मी देवाचं भजन करतोय ते अशा नागाच्या विंचाच्या रूपात दर्शन व्हावं म्हणून नाही, मग मला पांडुरंगाच्या रूपात दर्शन पाहिजे. नागाच्या रूपात आलेला देव गेला, पुन्हा देव वाघाच्या रूपात आले. दोरकळ्या पडू लागले. पुन्हा आकाशवाणी झाली, तुकोबारा डोळे उघडा, देव आलेत. तुकोबारा म्हणले, आता या रूपाचं वर्णन करायचंय का? संतांनी ज्या रूपाचं वर्णन केलंय त्या रूपात मला दर्शन पाहिजे. जे ध्यान वर्णले श्रुती पुराणी संती साठवले हृदय गुणी ते होईल कैवल्यदानी पाहे ना नैनी मग मी तया. संतांनी जसं वर्णन केलं तसा जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी डोळे उघडणार नाही. देवाने अनेक रूपात येऊन तुकोबारांना दर्शन दिलं, पण तुकोबारा डोळे उघडेना. आणि शेवटी देवाच्या लक्षात आलं, आता आपण आपल्या मूळ रूपात गेल्याशिवाय पर्याय नाही. ऐसा अंतर्भाव तुकयाचा जाणोनी नाथ वैकुंठीचा बाहेर प्रकट होय साचा प्रेम भक्तीचा बांधला. तत्काळ भगवान परमात्मा सुंदर रूपामध्ये चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. बोलिये पंढरीनाथ भगवान की
दिवसानंतर साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. दिवसा माझे चमत्कार झाला. विठोबा भेटला किती दिवस? 15 दिवस. कुठे 7 दिवस आहे, कुठे 15 दिवस. आणि मग भगवान परमात्मा प्रकट झाले. तुकोबारांना दर्शन दिलं. उठा तुकोबाऱ्या, उघडा डोळे. आणि मग तुकोबाऱ्या डोळे उघडले. पाहिलं तर काय सुंदर रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. किती सुंदर रूप पाहिलं महाराज. तुकोबारांना आनंद वाटला. तुकाराम महाराज म्हणाले, देवा आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकळे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. सावळ्या रूपाला नमस्कार केला. देवाशी गप्पा गोष्टी झाल्या. देव म्हणाले, पांडुरंग म्हणाले, तुकोबाऱ्या मागा काय मागायचंय? एवढी कठोर साधना तुम्ही केली आहे, मागा काय हवंय? तुकोबाऱ्या म्हणले, देवा काय हवंय? याच रूपाची आस होती, ते रूप बघायची इच्छा होती. दर्शन झालं. देवा आता एकच कृपा करा. हे चिदान देगा देवा तुझा विसर गुण गायना वडे, अहो काही गाडी बंगला न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी, तुझा विसर पडू नये एवढं वरदान मागितलं. दोघांची गप्पा चालू आहे. इकडे काय झालं माहिती आहे? तुकोबाऱ्यांनी घर सोडलंय. तेव्हापासून तुकोबाऱ्यांच्या घरामध्ये सगळे दुःखी होते. जिजाईंनी इकडे तिकडे पाहिलं, पण तुकोबाऱ्याने शेवटी कानोबाऱ्यांना बोलवून सांगितलं, हो तुमचे भाऊ नाही, शोधून घेऊन या. कुठे गेलेत माहिती नाही. तुकोबाऱ्यांना शोधत शोधत कानोबाऱ्या आले. माहितीये तुम्हाला? तुकोबाऱ्यांना शोधायसाठी कानोबाऱ्या सुद्धा निघाले. आणि कानोबाऱ्याने ठरवलं, जोपर्यंत तुकोबाऱ्यांचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही. तुकोबाऱ्याने काय व्रत घेतलं होतं? जोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न घ्यायचं नाही. आणि कानोबाऱ्याने काय व्रत घेतलं? तुकोबाऱ्या भेटत नाही तोपर्यंत अन्न. म्हणजे एवढेच दिवस कानोबाऱ्याने उपवास घेतला. आणि बघा, संतांना शोधायला गेलेला फायदा काय झाला? शोधत 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 हे इकडे आले आणि येऊन पाहिलं तर कुणीतरी 2 जंगलामध्ये बोललेला आवाज यायला लागलाय. एक आवाज तर तुकोबाऱ्यांचा, दुसरा कोण आहे? एवढ्या जंगलात कोण आला असेल एवढ्या वर उंच पर्वतावर? म्हणून कानोबाऱ्या जाऊन पाहतात तर पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. कर कठेवरी ठेवून या देव उभा आहे. देव बोलतोय. सुंदर रूप पाहिलं आणि इकडून तुकाराम महाराज बोलते. कानोबाऱ्यांना दर्शन झालं. लोक म्हणले, तुकोबाऱ्यांनी एवढे अट्टास केले तेव्हा झालं, आणि कानोबाऱ्यांना सहज झालं. कानोबाऱ्यांना सहज नाही झालं. कानोबाऱ्यांनी तुकोबाऱ्यांची सेवा केली म्हणून कानोबाऱ्यांना दर्शन झालं. संतांची सेवा केली की देवाचं दर्शन लवकर होतं. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते. संतांची सेवा केली की देवाचं दर्शन करायला काही करावे लागत नाही. कानोबाऱ्यांना सुद्धा दर्शन झालं. कानोबाऱ्यांनी सुद्धा देवाला साष्टांग नमस्कार केला. त्याचा धाकटा सहोदर काना नाव त्याचे साचार, तो गिरीवर थोर धुंदित आला अनुषी. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. झळकत दिव्य पितांबर मकराकर कुंडले, त्या भगवंताला पाऊल डोळ्यात अश्रू गळायला लागले. तुकोबाऱ्यांच्या कृपेनं मला दर्शन झालं. दोघांनी नमस्कार केला आणि भगवान अंतर्धान झाले. कानोबाऱ्या जवळ आले. तुकोबाऱ्याला नमस्कार केला. दादा, किती दिवस झाले रे घर सोडून तुला? तू आलास तेव्हापासनं वहिनी उपवाशी आहे, लेकर उपवाशी आहे. दादा चल घरी, चल घरी, तुला नेल्याशिवाय मी नाही जाणार. तुकोबाऱ्यांना आलिंगन दिलं. माझ्या दादाला देवाचं दर्शन झालं. तुकोबाऱ्यांना घेऊन कानोबाऱ्या गावाकडे निघाले. इंद्रायणीच्या काठी आले. तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर बसले आणि सांगितलं, कानोबा, काय रे दादा? मी घरी येतो पण माझी एक अट आहे. काय अट आहे? म्हणे आपल्याकडे सावकारिकेच्या बाया आहेत त्या घेऊन ये, तरच मी घरी येतो.
कानोबाराय पळत गेले. सावकारकी होती ना जुनी, त्या सगळ्या सावकारकीच्या वह्या आणल्या आणि कानोबाराने सांगितलं, दादा वह्या आणल्यात काय करायचं? त्याने, कानोबा वया पाण्यात इंद्रायणीत बुडवून टाक. बुडवून टाक म्हणजे दादा अहो आपलं हे नाही लोकांकडनं, लोक देत नाहीत. तुकोबाराय म्हणले, अरे एवढा मोठा दुष्काळ पडलाय, कोण कुठून काही आणून देणार आहे? काय लोकांना त्रास द्यायचा? बुडून टाक पाण्यात. आपण नाही मागितलं आपले पोरं तरी मागतील. तुकाराम महाराज म्हणाले, जकातीचा धंदा तेथे पाप वसे सदा. तुकोबारांची नीती आहे बरं का. हे वाईट वाटेल पण तुकाराम महाराज म्हणतात, व्याजाचा धंदा चांगला, जकातीचा धंदा तेथे पाप वसे सदा. हा धंदा चांगला नाही. केला तो केला, आता याच्यानंतर तो करायचा, केलं तर पाप लागेल. कानोबा म्हणले, तू नको करू, पण मी का माझ्या बाळांना उपवासी ठेवू? पैसे काय आपण काही फुकट दिलेत का? मी नाही. मग अर्धे कानोबाराने अर्धे काढून दिले आणि मग तुकोबाराने ते घेतले आणि कर्जाच्या सगळ्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर कर्जमाफी कोणी केली असेल तर महाराष्ट्रात कर्जमाफी करणारे सगळ्यात नंबर 1 आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. तुकोबाराने सगळ्यांची, अहो लोक दुष्काळ पडले, लोक कुठून देणार आहेत? कर्जमाफी केली आणि मग तुकोबाराय घरी आले. जिजाईला दर्शन झालं, नमस्कार केला. जिजाईने सांगितलं, मालक जाऊ नका, असं करू नका. आणि मग तुकोबाराय आता हळूहळू भगवंताचं चिंतन करू लागले. तुकोबारायांचं मन आता परमात्म्याच्या चरणी स्थिर झालेलं. तुकोबाराने आता ठरवलं, आता हा व्यवसाय करायचा नाही, आता काही करायचं नाही, आता जे मिळेल ते मिळेल, उपवाशी राहायचं, पण आता व्यवसाय नाही करायचा. आता पूर्ण वेळ परमात्म्याला जीवन अर्पण केलेलं. तुकोबाराय रोज सकाळी उठायचे. जिजाईने सांगितलं, काही करू नका, पण घर सोडून जाऊ नका, रोज रात्री घरी परत या, काही करू नका, मी सगळं करते. आणि मग तुकोबाराय सकाळी उठायचे, विना घ्यायचा, सकाळीच्या इंद्रायणीचं स्नान. तुकोबारांची दिनचर्या कशी होती माहितीये? पहाटे उठायचे आणि पहाटे उठून इंद्रायणीचं स्नान करायचे. स्नान करून मंदिरात जायचे आणि मंदिरात जाऊन काकडा करायचे. महाराज, या जगाच्या पाठीवर भरपूर संप्रदाय आहेत. अलीकडे तर भरपूर ते स्वामी बाप्पा आम्हा नको ते संप्रदाय आलेत. पण ऐका, या जगाच्या पाठीवर पहाटे उठून भजन करणारा एकमेव संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि पहाटेच्या वेळी उठून काकडा भजनाच्या द्वारे आमचे सगळे वारकरी भगवंताला आळवतात. तुकोबाराय सुद्धा रोज काकडा. प्रभात झाली, मोठा मोठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनाची सावली, दीन जनाची सावली. रोज सकाळी उठायचे, स्नान करायचं, जाऊन भगवंताचं भजन, काकडा करायचं. काकडा केला पाहिजे बरं का. मी विचारलं इथे तर आमचे महिपती महाराज सांगत होते रोज काकडा होतो. आणि आपल्या गावातला महिला भजनी मंडळ सुंदर काकडा करतात. एकदा टाळी वाजवाय सगळ्या महिला भजनांसाठी. काकडा केला पाहिजे. 12 महिने नाही जमला तर 4 महिना तरी केला पाहिजे. चातुर्मास 4 महिने नाही जमला तर 1 महिना तरी कार्तिक मास काकडा करा. काय होतं काकडा केल्याने? काकडा पाहिल्याने काय होतं माहितीये? जळते पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. आपल्याला काकडा म्हणायला येत नाही पण गावात काकडा सुरू असला की आपण काकडा ऐकायला यावं. काकडा आरती करायला लागलं ना, ते काकडा आरती जर पांडुरंगाची पाहिली तर सगळे पाप जळून जातात. होते काकडा आरती पांडुरंग रायाची. पांडुरंगाची आरती व्हायला लागली ते पाहिलं सगळे पाप जळून जातात.
आमच्याकडे काही परंपरा आहेत महाराज. कार्तिक महिन्यामध्ये आमच्या गावात सुद्धा अजून परंपरा आहे. 40-50 महिला असतात काकडा करायला आणि मग सुंदर भजन. सहस्त्र दीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा. अभंग सुरू झाला की 1000 दिवे लावतात आणि भगवंताला ओवाळतात. काकड्याचा आनंदच वेगळा आहे म्हणून काकडा केला पाहिजे. काकडा भजन हे भगवंताची प्राप्ती करून देणारं भजन आहे. खूप गोड भजन आहे. त्या गोड जुन्या चालीत जर ते काकडा म्हणला ना महाराज काय आनंद आहे. तर भगवान तुकोबाराय रोज काकडा करायचे, पुन्हा मग विणा घ्यायचे आणि मग जाऊन एकांतात भजन करायचे. रामचंद्रावर कधी भंडाऱ्यावर जाऊन तुकोबाराय भजन करायचे. एके दिवशी देहूच्या जवळच करंज मावळ आहे, तिथेच तुकोबाराय एका इंद्रायणीच्या काठावरती मोठा दगड होता, त्या दगडावर बसून भजन करत होते. करंज मावळला एक शेत आहे तिथे, त्या शेतावर तुकोबाराय भजन करायचे. तर तुकोबाराय चिपळ्या विना तार छेडत चिपळ्या वाजवत भजन करू लागले. एक शेतकरी आला, त्या शेतकऱ्याने विचार केला, असे दिसुगीचे दिवस होते, जुंधळा चांगला हुरड्यात आला होता. तो शेतकरी म्हणला तुकोबाराय चिपळ्या वाजवून भजन करायला लागले की पाखरं उठून पळतायत. तो आला म्हणला महाराज म्हणे काय माझं एक काम करता का. काय काम करायचं. नाही मला 1 महिनाभर थोडं कामाला जायचं, 1 महिना मला परत येणं होणार नाही, जुंधळा चांगला पिकला, ज्वारी चांगली होणार आहे, तुम्ही एक काम करा, इथे बसून भजन केल्यापेक्षा माझ्या शेतात बसून भजन करा आणि पाखरं राखा. महाराज म्हणजे ठीक आहे, कुठे बसून भजन करायचं. महाराज जर माझं एवढं काम तुम्ही केलं ना तर मी तुम्हाला अर्धमण ज्वारी देतो. 1 मन किती पायलाचा असतो. 1 मन 16 पायलाचा असतो ना. अर्धमन म्हणजे 8 पायल्या. 1 खंडी किती पायल्याची असते. 20 पोत्याची ना. 20 खंडी 1 खंडी. आता कुणाला खंडी माहिती आहे काय काय माहिती राहिलं, आता माप गेले निघून, जुन्या लोकांना माहिती. असू द्या, अर्धमन धान्य तुम्हाला देतो असं त्यांनी वचन दिलं. माझं फक्त काय काम करा, भजन करत बसा, पाखरं राहता. महाराज म्हणजे ठीक आहे. आणि मग त्या शेतकऱ्याने तुकोबारायांना बसण्यासाठी ते 4 लाकडं लावून वर फळी टाकून सुंदर असं बनवलं. त्याला काय म्हणतात. फळा. कुठे फळा म्हणतात. मळा. बरं. कुठे आटोळा. आमच्याकडे आटोळा म्हणतात. आटोळा. तुमच्याकडे काय म्हणतात. मळा. त्याला अजून एक नाव आहे, असे भागातले वेगवेगळे नाव आहेत. तर त्या मळा ना मळा करून दिला, सांगितलं महाराज याच्यावर बसत जा आणि भजन करत जा, इथून तुम्हाला सगळे पाखरं दिसतील. महाराज म्हणजे ठीक आहे. तो निघून गेला. मी आता 1 महिन्यालाच आहे ना. महाराज म्हणजे 1 महिन्यालाच आहे, काही अडचण नाही, आता तो निश्चिंत राहा. महाराज पाखरं चांगले राखा. महाराज म्हणले तू पाखराची काळजीच करू नको, चांगलेच पाखरं राखतो म्हणे. आणि तो निघून गेला. तुकोबाराय त्या मळ्यावर बसून त्या चौफळ्यावर बसून भजन करू लागले. चिपळ्या वाजवल्यावर ते पाखरं उड आले. महाराज म्हणले अरे अरे चिपळ्याच्या आवाजाने पाखरं उडायले. महाराज म्हणले आता चिपळ्या थोडे दिवस तुम्ही शांत बसा, आता विण्याच्या तारावरच भजन. आणि तुकोबाराय चिपळ्या बंद केल्या आणि भजन सुरू केलं. महाराज ते भजन तुकोबारायांचं होतं. थोडे आले होते पाखरं आधी, पण ते भजन ऐकून पाखरं जास्त आले. भजन म्हणलं एवढं चांगलं ऐकायला आहे आणि कथा सुटल्या. भजन झालं की लगेच भोजन पण आहे. त्यामुळे ते पाखरं तर आले, त्यांनी सगळ्या पाहुण्याला फोडं लावून बोलून घेतलं. तुकोबारायचं भजन आहे. सगळे पाखरं झुमले, ते पाखरं खायचे. पाखरं दुपारपर्यंत खाल्ले की तुकोबाराने दुपारी एकदा पाखरांना उठवायचं. कशासाठी. पाणी प्यायला. महाराज म्हणायचे खाणं लय झालंय आता पाणी प्या. पाणी प्यायची व्यवस्था केली आणि मग दुपारून पाखरं खायचे. महाराज संध्याकाळ व्हायला लागली, अंधार पडायला लागला की उठवायची. का. घरी जायला उशीर होली म्हणून. अरे अंधार पडला उठा. पाखरं उठायचे आणि घरी जायचे. सकाळी लवकर या, वेळेवर या, बघा उद्या वेळेवर कथा होणार आहे. बरोबर पाखरं उठून जायचे, बरोबर वेळेवर यायचे. असा 1 महिना कार्यक्रम. तुकोबारायाने घरी सांगितलं बघ जिजाय आता मी घरी येणार नाही. का. पाखरं राखायला ठेवले. अर्धमन धान्य मिळणार आहे.
तिकडेच भाकरी आमच्या जिजाईने आणून द्यायच्या, कधी मुलीने आणून द्यायचा, कधी मुलाने आणून द्यायचं. तुकोबा भजन करत चिंतन करत बसायचे. 1 महिन्याचा काळ झाला आणि तोपर्यंत पाखरांनी एक ना एक कणीस शोधू एक दाना त्याचा काढून कणीस पार केला. शेतकऱ्याला वाटलं आता बरं झालं, ज्वारी चांगली पिकली, भरपूर ज्वारी होणार आहे, एवढं होईल ते विचार करत बिचारा आला शेताकडे. तुकोबाऱ्याचं भजन चालू होतं. अख्ख्या वावरात कणसाला एक पाखरू, कणसाला एक पाखरू. कथेला गर्दी कमी, भजनाला कमी, भोजनाला जास्त. शेतकरी बघून हैराण झाला. तर म्हणला राम 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 राम, या महाराजाला बसवलंय कशाला? एवढे पाखरं सगळ्या पिशाच, धान्यच नाही राहिलं. मग राग आला, काय करावं त्याला काही समजेना. आधीच एकदा त्याला अटॅक येऊन गेला होता, छातीत धरली त्यानं महाराज, छातीच दुखायला लागले. तर मला आता काय करणे, आता काय करावं? राग आला. तुकोबा ओ महाराज खाली उतरा. महाराज आपलं भजन करत बसले. उतरा खाली. खाली उतरवलं, हाताला पकडलं, ओढतच गावात नेलं महाराज. गावातल्या लोकांना बोलवलं, पंचायत घातली आणि तो म्हणाला बघा बघा, या तुकाराम महाराजांना मी राखण्यासाठी बसवलं होतं. बर, आणि यांनी काय केलं? म्हणे काय केलं? यांनी सगळं शेत खाऊ घातलं. एक सुद्धा धान्य राहिलं नाही. सगळे लोक जमले, पाटील पांडे कोण कोण होते ते सगळे आले आणि सगळ्यांना येऊन तुकाराम महाराजांना विचारलं, का हो तुकोबा हे म्हणतात ते बरोबर आहे का? तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे. यांनी मला राखायला ठेवलं होतं. यांनी काय राखायला ठेवलं होतं? विचारा त्याला. तुम्हाला पाखरं राखायला. मग तुकाराम महाराज म्हणले मी काय केलं? अहो पाखरं चांगले राखले, पाखरायला पाणी प्यायला लांब जावं लागणे म्हणून पाणी आणून ठेवलं. पाखरं रोड होते, काला झाल्यावर पाखरं चांगले सुधारले. लोक हसू लागले. अहो तुकाराम महाराज पाखरं राखा म्हणजे पाखराला खाऊ देऊ नका असा अर्थ होता. तुकोबाऱ्यांना तो माहिती होता, पण तुकोबाऱ्यांनी पाखरं आणले नाहीत का? तुकाराम महाराज संत आहेत आणि संतांच्या अंतःकरणात दया असते. तुकाराम महाराज म्हणाले 4-5 वर्षापासून दुष्काळ पडला होता, 2 वर्ष पाऊस पडला नाही. 2 वर्ष एवढा पाऊस पडला की काही पिकलं नाही आणि 4 वर्षांनंतर यांनाही खायला मिळाले. यांना तर कुठं खायला होतं? तर खाणारं कोण आहे? पाखराच्या रूपात देवच आहे ना. खानेवाला राम. खाऊ घालणारा कोण आहे? खिलानेवाला राम. बघा, खानेवाला राम, खिलानेवाला राम, तो रोकणे का क्या काम? मी कशाला अडवू म्हणे. म्हणून तुकोबाऱ्याने ते अडवले नाही. तो म्हणला माझं सगळं पीक गेलं, मला भरून दिलं पाहिजे, न्याय करा पंचांनो. पंचा म्हणले बाबा जास्त उड्या मारू नको, तुला किती धान्य होणार होतं? तो म्हणला 2 खंड्या. 2 खंड्या तरी झाले असते म्हणला. बर 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 ठीक आहे म्हणे. तुकाराम महाराज तुम्हाला राखायला ठेवलं होतं. हो. तुमच्यामुळे नुकसान झालंय, मान्य आहे तुम्हाला? महाराज म्हणले आता खाल्लंय पाखरांनी झालंय म्हणे, मग तुम्हाला याचं धान्य भरून द्यावं लागेल. महाराज म्हणले माझ्याकडेच काही नाही. धनकन घरोघरी पोट भरे भिक्षेवरी, मलाच काही नाही. म्हणे काही करून द्यावं लागेल. कागदच केला, जोपर्यंत तुम्ही याचं 2 खंड्या धान्य भरून देत नाही तोपर्यंत तुमचं घर याला घाण म्हणून लिहून दे. कागद केला. तो मला हा मग बरं आहे मला द्या लिहून. आणि तुकाराम महाराजचं एकच घर होतं, ते घर लिहून घेतलं. तुकोबारांच्या त्याच्यावर सही शिक्का घेतला, त्याच्या हातात कागद करून दिला. आणि मग ते लोक म्हणले जाऊन बघावं तरी खरंच काही धान्य होणार आहे का? सगळंच संपलंय. म्हणून सगळे पंचायतचे 5 पंच होते, गावातले लोक होते, चौधरी, ते सगळे तुकाराम महाराजाला त्या शेतकऱ्याला घेऊन बघावं, प्रत्यक्ष पंचनामा करावा म्हणून सगळे जण शेतावरती आले. इकडे पांडुरंगाने आपल्या भक्ताची लाज राखली ना महाराज. पाखराने सगळं राम खाऊन घेतलं होतं आणि पांडुरंगाची कृपा झाली हो मायबा. आणि सगळे कंस गच्च भरून आले. प्रत्येक कंसाला हजारो दाणे असे कंस गच्च भरले. लोक आले बघायला लागले. तर तो मालक तर चक्कर येऊनच पडला. तो म्हणला आता आलो होतो तर हे काही धान्य नव्हतं, एवढे कंस गच्च भरलेत. लोक म्हणले अरे मूर्ख आहेस का? पाखरानं खाल्लं नाही, उगं का नाव घालतोस? तो मला माझं चुकलं, कागद परत द्या. लोक म्हणले खबरदार, आता कागद परत घेतल्या जाणार.
तुकोबऱ्या तू आळ घेतला ना, आता हे धान्य तुकोबऱ्याने करावं, रास करावी. तुला किती होणार होतं? 2 खंड्या. तुझे 2 खंड्या तुला द्यावे. तो मला नाही 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 आता नाही, पंचाने दिला निर्णय. तुकाराम महाराज मला जाऊ द्या ना, करू द्या मला. तुकोबऱ्या असं नाही. महाराज मला माझ्यानं करणं नाही होणार, तुम्ही नका करू. गावातल्या लोकांनी राखायला एक माणूस ठेवला. त्याला सांगितलं तो रास करायची. किती धान्य होत आहे त्याच्यातलं 2 खंड्या धान्य शेतकऱ्याला द्यायचं. उरलेलं तुकाराम महाराजाला. आणि गंमत ऐका, त्या माणसाने ते शेत ऐकलं, रास केली. किती खंड्या झाल्या माहितीये? 17 खंड्या धान्य झालं. 17 खंड्या. 2 खंड्या शेतकऱ्याला दिल्या. राहिला किती? 15 खंड्या. पोरं हुशार आहे तुमच्या इथली. आणि 15 खंड्या धान्य घेतलं, गाड्या भरल्या आणि त्या सगळ्या गाड्या तुकाराम महाराजांच्या घराकडे गेल्या. महाराज म्हणले काय आहे? अहो तुमचं धान्य आहे. महाराज म्हणले माझं कुठलं धान्य? हा मला द्यायचं असेल तर अर्धा मन द्या. मला अर्धा मन बोललो होतं, तेवढ्यावर माझा अधिकार आहे, याच्यावर माझा अधिकार नाही. अहो तुमचं मला नको. काय करा म्हणे, कोणाच्या घरी ठेवा. आणि मग आता काय करावं? लोकांना प्रश्न पडला. आणि मग लोकांनी विचार केला, तुकोबऱ्या तर घेत नाहीत. महदाजी पंत म्हणून देशपांडे, चांगला माणूस, त्यांच्या घरी ते सगळं धान्य नेऊन ठेवलं. तुकोबऱ्या भगवंताचं भजन करू लागले. एके दिवशी तुकोबऱ्याने विचार केला की आपला जे मंदिर आहे, विश्वंभर बाबांनी ज्या ठिकाणी पांडुरंगाची स्थापना केली आहे, ते मंदिर आता जीर्ण झालंय, जुनं झालंय, पडझड झाल्या मंदिराची. आणि त्या मंदिराची आपण सुधारणा करावी, मंदिर चांगलं बनवावं असा मनामध्ये तुकोबऱ्यांच्या विचार आला. आणि तुकोबऱ्यांनी देवळाचं काम करायचा विचार केला. देवाचे देऊळ होते जे भंगले, 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 चित्तासी जे करावे ते चित्तासी जे करावे ते चित्तासी जे करावे ते चित्तासी जे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते. देवाचं देऊळ भंगलं होतं, ते चांगलं करावं असा मनामध्ये विचार आला. आणि मग तुकोबऱ्या एका दिवशी सकाळी उठले आणि सकाळी उठून तुकोबऱ्यांनी खोरं, काय हातोडा, कुदळ सगळं टेकाव घेतलं. आणि तुकाराम महाराज स्वतःच मंदिराकडे गेले आणि मंदिराचं ते जे भिंती पडल्या होत्या त्याचे दगड काढायला सुरुवात तुकाराम महाराजांनी केली. देवाने विचार केला, एकटे तुकाराम महाराज हे कधी करणार आहे? कधी होईल देवाचं काम, देवळाचं काम? मग तुकोबऱ्या महदाजी पंत जे देशपांडे होते ना, त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा गेले आणि स्वप्नात जाऊन सांगितलं, उठा, तुकोबऱ्या यांचं जे धान्य तुमच्या घरी ठेवलंय ते कशासाठी ठेवलंय? म्हणजे कशासाठी? तुकोबऱ्याने सांगितलं सत्कर्मात लावा म्हणून. म्हणून तुकोबऱ्या मंदिराचं काम करायला लागले. माझं मंदिर पडलंय, जण तुकोबऱ्याला मदत करा. सगळ्या गावाच्या स्वप्नात देव गेले महाराज. ते महदाजी पंत धावतच आले. त्याने येऊन पाहिलं तर तुकोबऱ्या मंदिराचं काम करतायत. अहो महाराज थांबा थांबा, एकटे कुठवर करणार आहेत? त्या महदाजी पंतांनी गावातले सगळे लोक बोलवले आणि महदाजी पंतांनी काही प्रमुख कामगार तिथे कामाला लावले. त्यांना सांगितलं तुम्ही दिवसभर काम करायचं, रात्री हजेरी घेऊन जायची. सगळं गाव कामाला आलं महाराज. आणि लोकांना बोलवून महदाजी पंत काम घ्यायचे. 17 खंड्या, जे 15 खंड्या धान्य उरलं होतं की नाही, ते 15 खंड्यावर सगळं मंदिराचं काम झालं. जुन्या काळामध्ये लोक कामं करायचे कशावर? धान्यावर. हो, खायला भेटत नव्हतं महाराज. शेर, आटवा याच्यावर दिवसभर लोक कामं करायचे. जुन्या लोकांना विचारा. सगळ्या त्या कामगाराने काम केलं, सुंदर हिशोब ठेवला, सुंदर मंदिर झालं. आज जे मंदिर आहे ना देवचं पांडुरंगाचं, त्या मंदिराचं काम आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. देवाचे देऊळ होते जे मंगले, चित्तासी आले करावे ते. सुंदर असं मंदिर बनवलं, सुंदर मंदिर झालं. आता देवाच्या मूर्त्या काढून ठेवल्या, त्या मूर्त्या पुन्हा स्थापना करायच्या.
मंदिर झालं पण वास्तुशांती करायची. 15 खंड्या धान्य होतं ते संपलं ना, आता वास्तुशांती कशाने करायची? तुकाराम महाराजाला चिंता पडली, काय करावं. देवाने पुन्हा लीला केली. देव पंचाच्या स्वप्नात गेले. देव म्हणले, पंचांनो, अरे अशी कशी पंचायत केली तुम्ही? 17 खंड्या धान्य झालं, 2 खंड्या त्याला देऊन टाकल्या. पण तुकोबाराने राखण म्हणून तुकोबारांना अर्धमण द्यायचं ठरलं होतं. त्याचं काय केलं? संतांचा खाता, तुकोबारांचा अर्धमण दान त्यांना आणून द्या. देव स्वप्नात गेले. महदाजी पंतांनी पंचांना बोलवलं, सांगितलं, अरे बरोबर आहे, आपली पंचायत चुकली आहे म्हणे. आपण त्याला 2 खंड्या धान्य दिलं, पण तुकोबारांचा अर्धमण. त्याच्याकडे सगळे पंच गेले. शेतकऱ्याला सांगितलं, बाबा तुकोबाराने तुझ्या घरी शेतात काम केलंय, त्यांचा अर्धमण देऊन टाक. तू म्हणला, होय चुकलंय. काय ठेवलंस? म्हणलं, तुम्ही आजपर्यंत मागितलं नाही म्हणून मी दिलं नाही. काय लोक भलते हुशार असतात महाराज, पण ती का नाही दिली? म्हणलं, तुम्ही मागायलाच आलो नाही की. त्याच्या का घरी लग्न होता का तुझ्या घरी मागायला गेला? अरे गावात सप्ताह चालू, न मागताना आणून द्यावं. म्हणजे भागलं तर भागू देऊ म्हणायचं. परमार्थात भागू देऊ नका. ऐका, देवाला दिलं ना, 1 हाताने देवाला दिले की देव 10 हाताने देतो. मायबाप देवाला द्यायला कधी कमी करू नये. अशा कामात तर पुढे होऊन द्यावं. पट्टी न मागताना आणून दिली पाहिजे. त्याला सात्विक दान म्हणतात. मी म्हणलं, तुम्ही मागितलं नाही. मागितलं नाही म्हणजे देऊन टाक लवकर. आणि हे बाप आता अर्धमण नाही म्हणले, त्याचं व्याज लावून दे. 1 वर्ष नाही दिलं तू म्हणला, देतो वेळे पण मला क्षमा करा. आणि मग त्याने ते काही धान्य आणून टाकलं. तुकाराम महाराज म्हणले, बरं झालं बाबा, मंदिराची वास्तुशांती करायची, देवाची स्थापना करायची. धान्य मिळालं. गावातल्या लोकांच्या स्वप्नात देव गेले. कुणी तांदूळ, कुणी गहू, कुणी गुळ, कुणी काही, सगळं गावा आणि शिदा आणून दिला. मोठा उत्सव केला. ब्राह्मण बोलवले. अत्यंत चांगल्या अशा मुहूर्तावरती पुन्हा त्या मूर्तीची स्थापना केली. पुंडलिक वरदारी विठ्ठल जयघोष झाला. कीर्तन भजन झाले. तुकोबाने दान दक्षिणा दिली. ब्राह्मण साधू संत निघून गेले. आता तुकाराम महाराज त्या मंदिरामध्ये कीर्तन ठेवू लागले. साधू संतांना बोलवायचं, कीर्तन ठेवायची. आणि मग तुकाराम महाराज त्या दुसऱ्यांच्या कीर्तनात चाल म्हणायची. कोणती? पहिली चाल नाही, मधली चाल नाही, सगळ्या चाली झाल्यावर शेवटी चाल असते. त्याला काय म्हणतात? ध्रुवपदाची चाल. त्या ध्रुवपदाची चाल तुकोबाऱ्यांकडे यायची. जे संत पुढे म्हणतात त्यांच्या मागे मागे तुकाराम महाराज म्हणायचे, संतांचे धरावे ध्रुवपद. ध्रुवपद तुकोबाऱ्या म्हणायचे. आणि मग हळूहळू हळू आता प्रत्येक एकादशीला कीर्तनकार थोडीच भेटणार आहेत. तुमच्या गावात एक कीर्तनकार भरपूर आहेत, पण मग कीर्तनकार भेटले नाही. लोक म्हणायचे, तुकोबारा महाराज तुम्हीच उभा राहा ना. आणि मग तुकोबारा कीर्तन करू लागले. आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्तादे. लोकांनी उभा केलं. मग तुकोबारा कीर्तन करू लागले. महाराज म्हणतात, पण अभ्यासावर मन नंतर नव्हतं. पण पुन्हा विचार केला, कीर्तन करायचे ना, तर कीर्तन करायचं असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? सासा सोन्याच्या गोष्टी सांगाव्या लागतात? नाही. कीर्तन करायचं असेल तर अभ्यास करावा लागतो. कशाचा? पाहोणिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. पाहोणिया ग्रंथ करावे कीर्तनाचा विचार सांगितलाय. आधी ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो, मग कीर्तन करावं लागतं. आता काही अभ्यास करायची गरज राहील. लोक आता युट्यूब बघायला तर कीर्तन सुरू झाली, पण अभ्यास करून कीर्तन, मग ग्रंथांचा अभ्यास करायचा. तुकाराम महाराज म्हणतात, काही पाठ केले संतांची उत्तरे, विश्वासी आदरे करुणिया. आणि मग संतांची उत्तरे पाठ करण्यासाठी तुकोबारा अनुष्ठान करू लागले. अनुष्ठान करण्यासाठी तुकोबारा आता भंडारा डोंगरावर जाऊ लागले. आणि भंडारा माळावर जाऊन तुकोबारा भगवंताचं भजन करू लागले. अभ्यास करायचा असेल ना तर एकांत लागतो, आणि म्हणून एकांतात जाऊन तुकोबारा भजन करायचे. एकांतात जाऊन तुकोबाऱ्यांनी जसं प्रमुख 4 संतांची नाव आले, 4 संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास तुकोबाऱ्यांनी केला. एक नामदेव राय, दुसरे एकनाथ महाराज, तिसरे ज्ञानोबा राय आणि चौथे कबीरदास महाराज. तुकोबाऱ्यांनी या 4 संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाय असे पुरावे सापडतात. तुकोबाऱ्यांच्या गाथ्याचा अभ्यास केला तर या 4ही संतांचा प्रभाव तुकोबाऱ्यावर पडलेला आपल्या लक्षात येतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु
शंकर महाराज कंधारकर यांनी गाता भाष्य म्हणजे गाथ्याचा अर्थ लिहिलाय. तर शंकर महाराज कंधारकरांचा गाथा घेऊन या. त्या गाथ्यामध्ये शंकर महाराजांनी तुकोबरायांच्या अभंगात भागवत, गीता, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरीचे कसे संदर्भ सापडतात ते असं लिहून ठेवलंय. वाचा एकदा. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर जाऊन एकनाथी भागवताचे पारायण केली पाहिजेत. लेकरांना करायला लावली पाहिजेत. या संतांच्या ग्रंथांचे पारायण केल्यामुळे तप घडतं महाराज, अनुष्ठान होतं, देव कृपा करतो. त्याला पण ऐकलं ना, आईने 108 पारायण केले म्हणून 9 वर्षात पोराला ज्ञानेश्वरी पाठ झाली. म्हणून पारायण केली पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायणाला बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले हात वर करा. 1 2 3 4 एकाने एकच हात वर करा. 4-5च बसलेत काय? पण तुम्हाला काय झालंय दुसऱ्याला? पारायण केलं पाहिजे महाराज. तुम्हाला कुठं पारायण करायला मिळणार आहे? गावात पारायण करणार नाही तर का बाहेर जाणार आहेत का तुम्ही पारायण करायला? पारायण केलं पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचं पारायण केल्याने आपलं कल्याण होतं. तुकोबाराने पारायण केलीत किती माहितीये? 1000 पारायण केलीत एकनाथी भागवताची. 1000. ज्ञानेश्वरीचा अभ्यास, नामदेवांच्या गाथ्याचा अभ्यास आणि अशा प्रकारे संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास तुकोबाराय एकांतात जाऊन करायला लागले. तुकाराम महाराज म्हणतात एकांत मला खूप प्रिय आहे आणि हे एकांतात जाऊन भंडाऱ्या डोंगरावर जाऊन वृक्षवल्लीच आम्हाला सोयी आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे 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 वृक्षवल्ली आम्हा वनचरे भक्ती सुस्वदे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे अळविती येणे रुचे आम्हा एकांताचा वास. एकांतात जाऊन भगवंताचं भजन करायचे, अनुष्ठान करायचे. असा दिनक्रम तुकोबारायांचा सुरू झाला. संतांच्या वचनाचा अभ्यास सुरू झाला. भगवंताचं चिंतन सुरू झालं. आता तुकोबाराय भजन करत बसले ना की तुकोबारायांना स्वतःच्या पोटाची चिंताही राहायची नाही. बैसोनी निवांत करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. ही भावना तुकाराम महाराजांची झालेली असल्यामुळे पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा, तो देईल तर खाईन म्हणून तुकोबाराय भजन करत चिंतन करत बसायचे. आणि मग तुकोबारायांच्या पोटाची काळजी आमच्या आईसाहेबांनी जिजाईंनी घ्यायची. सगळा स्वयंपाक करायचा, कामधंदे करायचे, लेकरांना खाऊ घालायचं आणि मग भाकरी करायच्या. आपण खायचं नाही. जिजाई कधीच तुकोबारायांच्या आधी जेवल्या नाहीत, कधीच जेवल्या नाहीत. भाकरी करायच्या, त्या दुरणीमध्ये भरायच्या, पाणी घ्यायचं, भाजी घ्यायची, डोक्यावर ठेवायचं आणि डोक्यावर घेऊन त्या जायच्या. बर तुकोबाराय जात असताना काही सांगून जात नव्हते की आज भंडाऱ्यावर चाललोय, आज भामचंद्रावर चाललोय, आज घोराड्यावर, काही नाही. मनाला आलं तिकडे जायचं, सांगायचं नाही. फोन नव्हता त्यामुळे स्टेटस ठेवायचा विचार नाही. आज लोक इकडे गेलो तिकडे गेलो स्टेटस ठेवतात, त्याच्यावरून करता याचं काय स्टेटस आहे ते. पण त्या काळात ती काही व्यवस्था नसायची. जिजाईंनी काय करायचं बघा, किती अधिकार होता आमच्या जिजाईंचा. जिजाबाईंनी इंद्रायणीच्या पुढे यायचं आणि एका रस्त्यापासून 3 रस्ते फुटतात. एक भामचंद्राला जातो, एक भंडाऱ्याला जातो, एक घोराड्याला जातो. तर तुकोबाराय कुठे गेलेत कसं कळावं?
त्या रस्त्याला जायचं, त्या रस्त्याची माती घ्यायची आणि ती माती घेऊन कानाला लावायची. का? ज्या रस्त्यावरून आमचे तुकोबराय गेले, ज्या मातीला तुकोबरायांचे पाय लागले, ती माती एवढी पावन व्हायची. माती सुद्धा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणायची. कोण? तुकोबरायांच्या पायाला लागलेली माती, तुकोबरायांचे पाय स्पर्श झाला, ती माती रामकृष्ण हरी म्हणायची. आमचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणेना. आणि मग त्या दिशेने जायच्या आणि जाऊन तुकोबरायांना भाकरी खाऊ घालायच्या, मग यायच्या. आज एके दिवशीचा प्रसंग आहे. जास्त काही घरामध्ये धान्य नव्हतं, एकच भाकरी झाली. ती भाकरी घेतली, स्वतः उपवाशी आहे, पाणी घेतलं भोपळ्यामध्ये, ते ठेवलं आणि मग निघाले. रोजच्या प्रमाणे ते माती घेतली, कानाला लावली आणि भंडारा डोंगरावर तुकोबराय गेले ते कळालं आणि भंडारा डोंगराच्या दिशेने निघाल्या. डोक्यावर टोपली आहे, पायामध्ये चप्पल नाही, फाटका संसार होता, काही नाही. पुढे बघत लवकर लवकर जावं, वेळ झालाय, भूक लागली असेल मालकाला म्हणून निघालेला. खूप प्रेम करत होत्या बरे ना, म्हणून जिजाबाईला कधी नाव ठेवू नका. एक जण मला बायकोची घरी चहाला घेऊन गेला आणि चहाला घेऊन गेल्यावर बायको गर्दा करू लागली, आदळापट करू लागली. मला राहू द्या, कशाला चहा? म्हणलं काही लागत नाही मला, मी चहा घेतच नाही. नाही नाही म्हणलं, महाराज मयाळू भरपूर आहे म्हणला, पण थोडी फटकळ आहे तुकाराम महाराजांच्या बायको सारखी. म्हणलं खबरदार, आमच्या आईसाहेबाचं नाव घेतलं तरी लायक आहे का तुझ्या बायकोची तुकोबरायांच्या बायकोची बरोबरी करायला? तुकोबरायांच्या मंडळी, आमच्या आईसाहेब कधी तुकोबरायांना जेव घातल्याशिवाय कधीच जेवला नाही. तुझी तू घराच्या बाहेर जायची वाटच बघते, गेलास की कवाड लावून म्हणते. आणि म्हणला जिजाबाई सारखी आहे, थोडी फटकळ आहे. काय लायकी आहे का तुकोबरायांच्या बायकोची बरोबरी करायची? खूप प्रेम करायच्या, कधीच नाही जेवल्या. महान पतिव्रता होत्या, कधी जेवल्या नाहीत. नियम आहे शास्त्राचा, त्या नियमाने त्या वागायच्या. हाताची स्वयंपाक करतानाच हाणते. हा म्हणजे सगळ्या हाणत नाही, इकडच्या नाही, आमच्या इकडच्या सांगतो. मी बऱ्याच पाहिल्यात, शेंगदाणे भाजत भाजत पाव किलो आपणच खाते. खाऊ नका. स्वयंपाक करताना खाल्लं तर दोष लागतो. ऐका, उगा तुमचं लेकरू म्हणून सांगतोय, स्वयंपाक करताना खाऊ नये. इतकंच नाही, स्वयंपाक खरट आहे का आंबट आहे म्हणून तुम्ही चाटून बघता की नाही? करता की नाही? खरं सांगा, करता की नाही? सटवायची शपथ तुम्हाला. करता की नाही? तसं केलं तरी सुद्धा दोष लागतो, कारण ते अन्न आपल्याला देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचे की नाही. तुम्ही गोष्ट केल्यावर देवाला दाखवता येतं का? आणि दाखवलं तर उष्ट देवाला खाऊ घालायचं पाप लागतं, लक्षात ठेवा. सुग्रंथाला म्हणतात वासावर ओळखते खरट काळणी येते. लोक जेवून गेल्यावर म्हणते तिकड झालं तर वय महाराज, आता काय फायदा? म्हणून गोष्ट करू नये. नियम आहेत त्याला. स्वयंपाक कसा केला पाहिजे त्याचे नियम आहे. स्वयंपाक स्नान करून पवित्र होऊनच केला पाहिजे, नाही का? अपवित्र अवस्थेत करू नये असं शास्त्र आहे. का करू नये? कारण देवाला दाखवायचे नाही. देवाला दाखवल्याशिवाय खाता येतं का? आणि ऐका, देवाला न दाखवताना खाल्ला तर पाप लागतं. भुंजते ते तोहम पापा हे पश्चिंत्यात्मकारण. मग देवाला दाखवल्याशिवाय खाऊ नये. आणि देवाला दाखवल्याशिवाय खाता येत नसेल तर आंघोळ न करताना स्वयंपाक करता येतो का? म्हणून स्थानाची परंपरा आपल्याकडे सांगितली, पवित्र व्हावं, देवाचं भजन करत स्वयंपाक बनवावा, देवाला द्यावा आणि मग घरच्याला खाऊ घालावं. घरात वातावरण चांगलं होतं, घरात भांडण कमी होतं. आंघोळ करत नाही, काय नाही, देवाला निवत नाही, खात खातच स्वयंपाक करते, खात खातच वाढते, असं नाही चालत. नाही बाप, कसं खावं याचे नियम आहेत. जेवायला बसत असताना आसन घेऊनच बसा. बघू, कुठेही बसून नाही जमत. काही लोक तर जेवायला कसं बसावं हे कळत नाही. किती मोठं आश्चर्य आहे बघ. गुडघ्यावरच बसतात, फक्त तांब्याच ठेवायचा राहतो. अरे जेवायला मांडी घालून बसावं, श्लोक म्हणावा, पाणी फिरवावं, नमस्कार करावा, मग खावं. काही लोक एक आयटम वाढलाय तर ते दुसरा येईपर्यंत खाऊन पा. अरे कधी मिळालं होतं की नाही तुला बाबा? सगळी येऊ दे, श्लोक म्हणू दे, अर्पण करा देवाला, मग खाणं. एवढंही सांगावं लागतं माणसानं. किती मोठं आश्चर्य केलं. आणि अलीकडे तर ती फॅशन निघाली बघा, मोठ्या मोठ्या लग्नात कार्यक्रमात काय म्हणतात त्याला,
बाप हे पायातला बूट काढायचा नाही, तो थांबूनच जेवतो. किती मोठा माणूस पण भात देता का थोडा शिरा, अरे आणि हे ताट घेऊन इकडून तिकडे फिरायचं, हे सगळं अवघड आहे. जुन्या काळात माणसं मांडी घालून बसायची आणि वाढणारे फिरायचे. आता वाढणारे जाग्यावर थांबतात आणि जेवणारे इकडून तिकडून इकडे फिरतात. पण आपली परंपरा सोडायची नाही. बैठक घेऊन आसन घेऊन बसायचं, जेवण करायचं. स्वयंपाक करताना देवाला दाखवल्याशिवाय खायचं नाही, हा नियम आहे. म्हणून जिजाई कधीच जेवल्या नाही. आधी तुकोबारांना जेव घालायचा मग जेवायच्या. आज निघाल्या घाईमध्ये निघाल्या होत्या आणि दुर्दैवाने असा एक करवंदीचा फाटा खाली पडला होता. चालता चालता पायात चप्पल नाहीये, पाय पडला करवंदीच्या फाट्यावरती आणि तो करवंदीचा काटा पायात शिरला. मायबाप, इतका मोठा तीक्ष्ण काटा होता की तो काटा खालून गेलेला वर निघाला. आई ग म्हणून आवाज दिला. खाली पाहिलं तर भळभळ रक्त यायला लागलं. खाली पडल्या, टोपली सांडली, पाणी सांडलं, जमिनीवरच पडल्या. पूर्ण काटा शिरला. आता काय करावं, उठायला येईना, त्रास व्हायला लागला, रडू लागल्या. इकडे देवाला राहलं नाही ना, महाराज माझ्या तुकोबांची सेवा करते जिजा. पायात काटा मोडलाय ना, नाही गेलो तर तुकोबारांना जेवायला वेळ होईल ना. भगवान परमात्मा आले. पण देवाने विचार केला, असा गेलो तरी हात सुद्धा लावू द्यायची नाही, त्या काळ्याचं तोंड बघायचं नाही म्हणायची जिजाई. देवाने काय केलं माहितीये, एका बुराक्याचं रूप घेतलं. म्हणून भगवान परमात्मा आले, पाहिलं. ओ काकू काय झालंय, का पडलात? म्हणे काटा मोडला रे बाबा, काटा. मी काढू का, तुला काढा येतो? म्हणले हो चांगला काढा येतो, मोठ्या मोठ्याचे काटे काढतो म्हणे. काढ रे बाळा. आणि मग भगवान परमात्मा जवळ आले, जवळ बसले. काटा कसा काढला माहितीये? काटा काढताना कसा करतात, दुसऱ्याचा पाय आपल्या गुडघ्यावर घ्यायचा, पायावर घ्यायचा, मग काटा काढायचा. असा पाय गुडघ्यावर घेतला आणि पाहिला तर मोठा काटा शिरला होता. हात लावला महाराज. हात लावल्या सगळ्या वेदना शांत झाल्या. बाळा काय शीतळ वाटतं रे. आई काळजी का करू नये, लगेच कमी होईल तुमचं. म्हणून भगवंताने तो काटा असा काढण्यासाठी, बाबा खूप गोड सांगायचे आमची कथा. म्हणजे बघा तुम्ही काटा काढताना आधी ते काटा बघायसाठी माती बसलेली असल्यावर आपण काय करायचो, आहे का नाही? फुका लावायचा आणि ते करायचं की नाही, करायचं ना. मग ते देवाने काय केलं माहितीये, असा फुका काढला आणि पायाला लावला. एकदा लावला आणि त्या पायाची माती घेतली आणि भगवंताने तोंडात घातली. भगवान म्हणाले, माझी जाई माझ्या तुकोबांची सेवा करते ना, माझ्या तुकोबांना खाऊ घातल्याशिवाय कधी खात नाही. माझ्या भक्ताची सेवा करणारी भक्त आहे. त्याची माती माझ्या तोंडात गेली तर माझं मुख पवित्र होईल. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, पण आमच्या जिजाईच्या चरणाची माती तोंडात घालतो. किती कृपाळू आहे तो परमात्मा. आपल्या भक्तांचा किती मान करतो. भगवंतानी न कळत काटा काढला माहिती. जिजाबाईला खूप आनंद झाला. जिजाई म्हणल्या, काय नाव रे बाळा तुझं, नाव नाही सांगितलं. भगवान हळूच म्हणाले, आई साहेब मला विठ्ठल म्हणतात. विठ्ठल हो तिकडे. काय झालं, तिच्या माय बापाला काही नाव मिळालं नव्हतं का, त्या काळ्याचंच नाव ठेवलं. लगेच रागवलं. देव किती प्रेम करतो, जिजाई किती रागवायच्या बघा. दुसरं काही नाव नव्हतं का, हाच नाव भेटलं का. त्या काळ्याने तर माझा वाटोळ केलं सगळ्या संसाराचं. काय झालं आई, काय झालं नावात? अरे तुला माहित नाही नाव चांगलं नाही म्हणून. काय झालं या नावाने, काय केलं? देव म्हणाले, अरे या नावाचा नाद लागून तर माझा नवरा बिघडून गेला. जाऊन बसतो माळावर, मला नापरी घेऊन जावं लागते म्हणून पायात काटा मोडला. देव म्हणाले, ते नाव घेते म्हणून तर तुझा काटा काढायला मी आलो. जिजाईने ते पडलेलं टोपलं घेतलं, त्यात भाकरी ठेवली, पाणी सांडून गेलेलं निघाले.
पण देव सोबतच निघाले. देव मागे 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 जाऊ लागले. खूप मोठी कथा आहे. तुकोबा भजन करत बसले होते. पाहिलं तर जिजाई यायला लागले आणि मागे पाहिलं तर कोण आहे? पुरुष कोण आहे? तो देवच आहे. तुकाराम महाराज म्हणले, बाबा हे दिवस कुठून निघाला? म्हणजे देव आणि जिजाई एकत्र कसे काय? दिवस आणि रात्र एका जागी कसे काय आले? जिजाईला तर देवासोबत कतही पटत नाही, जमत नाही. हे सगळं कसं काय आले? तुकोबा असं जिजाई काय आला? काय बघायला? काय बघताय? नाही काय नाही म्हणे. तो कोण आहे? हो माझ्या काटाकडे आलता म्हणे, तो विठ्ठल आहे. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे, बसा बसा बसा. आणि मग ते जिजाईंनी टोपलं आणलेलं समोर ठेवलं. देवही तिथेच बसले. देव काही जाईना. आता बाहेरची व्यक्ती कोणी आल्यावर आपल्याला खाता येतं का? त्याला द्यावं लागतं ना. तुकाराम महाराज म्हणले, जिजा आवले काय महाराज? अगं दे की म्हणे त्याला. दे ना म्हणे. देवाला दे. त्याला काय कमी आहे म्हणे खायला? सगळीकडे खातो. खूप सुंदर वर्णन केले आमच्या महिपती बाबांनी. त्याला काय कमी आहे का म्हणे खायला? उदराच्या कण्या खाल्ल्या, शेवडीचे बोलू खाल्ले, द्रौपदीच्या घरी जाऊन भाजीचं पान खाल्लेला काय कमी आहे का खायला? जिथं नाही तिथं जाऊनच बसतो एक खायला. एकच भाकर आणले तिथून बसला. त्याला काय काम आहे? तुम्ही खा. तुकाराम महाराज नाही गावले, अतिथी आहे, त्याला सोडून कसं खाता येतं? मला काही भूक नाही बघ, देऊन टाक त्याला. आता नवऱ्याची आज्ञा. ठीक आहे, नाईला झाला. इच्छा नव्हती द्यायची, पण नवरा म्हणतो म्हणून ती एकच भाकरी होती, ती काढली, पात्र होतं, ठेवलं, त्याच्यावर भाजी टाकली, घ्या खा. देवाने ते मिटका मारू मारू भगवंताने भाकरी खाल्ली. भगवान तृप्त झाले. भगवान म्हणले, आई साहेब म्हणे काय? तुकाराम महाराजाला वाढा की. असा राग आला महाराज. जिजाई म्हणले, आला ते आला सोबत बसला. एक भाकरी होती ती खाल्ली, म्हणतो वाढा. कुठला वाढू? अहो त्या दोरडीत बघा ना म्हणे. काय बघू? बघा तरी काय आहे. देवाने लीला केली महाराज. जिजाईने पाहिलं, बरं त्या टोपलीवर झाकलं होतं, तर वरी माशा गोंगत होत्या. जिजाई म्हणल्या, माशा कस काय गोंगायला लागल्यात? म्हणून ते कापड बाजूला सारलं. तो काय महाराज, त्या दुर्डीमध्ये पंचपक्वान्न भरून आहे. देवाने काय खाल्लं? देवाने भाकरी ठेसा खाल्ला, पंचपक्वान्न दिलं महाराज. माझ्या पांडुरंगाला भाकरी द्यावं तर तुम्हाला पंचपक्वान्न खाऊ घातल्याशिवाय राहत नाही. देऊन तरी बघा. बळीया माझा पंढरीराव, जया देवाचाही देव, सगळ्या देवाचा देव माझा पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाला देऊन बघा, बघा तो तुम्हाला देतो की नाही. ज्ञानोबा तुकाराम एवढं म्हणलं की लोक म्हणतात, घ्या गुलाबजाम. सगळी व्यवस्था करतो महाराज पांडुरंग, त्याला द्या. वारकऱ्यांना खाऊ घाला, वारकऱ्याची सेवा करा. देव कमी पडू देत नाही. वारकऱ्याची सेवा केली, देवाला खूप आवडते. मायना वारकऱ्याची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. संत म्हणजे साक्षात देवाचीच रूप आहे. देव रोकडा सज्जनी, रोकडा देव साधूच्या रूपात राहतो. म्हणून देवाची सेवा केली पाहिजे. पाहिलं, आश्चर्यच वाटलं महाराज. पंचपक्वान्नच आहे. काय आनंद वाटला. आणि मग ते तुकोबारांच्या समोर ठेवले. तुकोबारांना जेव घालू लागल्या. देवांनी घास घ्यायचा आणि तुकोबारांना भरवायचा. घ्या घ्या, तुम्ही घ्या. जिजाई तुम्ही जेवा ना. त्या दोघांना जेव घातलं. तर पाणी कुठलं प्यायचं? पाणी तर सांडून गेलं होतं. जिजाईला प्रश्न पडला, तर पाणी कुठलं आणायचं? जिजाई म्हणल्या, मालक येताना मला पायात काटा मोडला आणि पाणी सांडलं बघा, काय करावं? पांडुरंग म्हणले, बघा ते तिकडे चिप आहे ना, मला वाटतं तिथे पाण्याचा झरा आहे काय की, काढून बघा बरं. जिजाई म्हणले, इथे डोंगरात कुठलं पाणी असणार आहे? अहो बघा तरी तुम्ही काढून. अगं आवले बघ ना, देव म्हणायला. म्हणजे जिजाई गेल्या आणि ती चिपच काढली महाराज. एक चिप बाजूला काढली आणि पाण्याचा झराच निघाला. खळखळ खळखळ पाणी व्हायला लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही तो झरा तसाच आहे. त्या डोंगरात पाणी येतं. जाऊन बघा कधी. आम्हाला इकडे जायला येळच नको. तिथे जातो, पण अशा ठिकाणी जा. एकदा जा, रामचंद्राला जा, भंडाऱ्याला जा, घोरपाड्याला जा. बघा आमच्या तुकोबारांनी साधना केलेली.
ती भूमी किती पवित्र आहे, किती आनंद देणारी आहे. भंडारा डोंगर खूप पावन आहे महाराज. भंडारा डोंगराला भगवंताचे पाय लागलेत म्हणून भंडारा डोंगराचा खूप मोठा महिमा सांगितलाय. तर भंडारा डोंगरावर भगवान परमात्मा धन्य हा भंडारा पर्वत जाण याचे पांडुरंगाचे लागले चरण म्हणून भंडाऱ्याला पांडुरंगाचे चरण लागले. भामचंद्र पांडुरंग प्रकट झाले म्हणजे डोंगर अत्यंत पवित्र आहेत म्हणून तिथे गेलं पाहिजे. पाणी आलं, दोघांनी पाणी पिलं, आनंद झाला. आणि मग देव म्हणाले, तुकाराम महाराज काही सांगायचं तुम्हाला, सांगा ना देवा. देव म्हणले, तुकाराम महाराज भजन करा, पण एवढ्या लांब येऊन भजन करू नका. त्या जिजाबाईला त्रास व्हायला लागलाय. तुम्ही न सांगताना कुठे बसता आणि जिजाबाई तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाहीत म्हणून भाकरी घेऊन इकडे फिरत येतात, त्याला त्रास होतो. माझा आहे का, यानंतर एवढ्या दूर भजन करायला यायचं नाही. तुकोबराय म्हणले, देवा ठीक आहे ठीक आहे असं म्हणा. तुकोबराय, पांडुरंग परमात्मा आणि ते गई बोलत बोलत खाली उतरून आले. भगवान परमात्म्याचं चिंतन करत घरी आले. भगवान परमात्म्याने आपल्या घरी कार्य केलं. एक नाही महाराज, अशी अनेक कामं भगवान परमात्म्याने केले. भंडाऱ्या डोंगराला भगवंताने पावन केलं. तुकोबराय जाऊन तिथे भजन करत बसायचे. तुकोबराय एकदा बाजारला जाऊ लागले काही आणायसाठी. रेवाडचा बाजार असायचा 9 कोंबऱ्याला. देऊन जवळ गाव आहे 9 कोंबऱ्या. तुकाराम महाराज एकदा जात होते तर तुकाराम महाराजांनी पाहिलं एक ब्राह्मणाची म्हातारी आजी ती बाजारला निघाली, काठी टेकत काठी टेकत काठी टेकत. तुकाराम महाराज म्हणले, आजी अहो कुठे चाललात? महाराज तेल संपलंय आणि तेल आणायला बाजारला चाललोय. आठवडी बाजार असायची जुन्या काळात आणि आठवडी बाजारलाच मिळायचं, पुन्हा कधीच काही मिळायचं नाही. आठवडी बाजार आहे, तेल आणायला चालले. महाराज म्हणले, थकला, चालायला येत नाही, माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला पाठीवर बसून देतो. ती आजी म्हणली, बाबा पाठीवर बसून तुला त्रास दिल्यापेक्षा माझं एक काम तूच कर की. काय काम आहे? मी तेल आणायला चालले, माझं तेल घेऊन आहे. महाराज म्हणजे ठीक आहे, चाललं तर येता येता. तू का म्हणे, फार थोडा तरी परोपकार, सहज परोपकार. ते नळा दिला. जुन्या काळात नळ्यात तेल आणायचे, नळे असायचे तेल आणायचे. आता डबे निघाले. नळ्यामध्ये तेल आणायचे म्हणून एक म्हण होती बघा. ते नळे गाडीला लावलेले असायचे, गाडीला लावायचे, नळे घेऊन जायचे म्हणून एक म्हण होती. म्हण आहे का तुम्हाला माहित? गाडी संग गाडी संग नळ्याची जत्रा. जुन्या काळातला म्हणे पण भारी आहे. त्या पोऱ्याला काय म्हणी करायचं काय. ते नळे असायचे, नळे गाडीला लावून. महाराजांनी एक नळा घेतला, अडकवलं, पैसे घेतले, गेले. गंमत आहे का? जाऊन त्या तेलाकडे जाऊन सांगितलं, बाबा एवढे एवढे पैसे, त्याच्यात तेल टाक. ते तेल भरलं, नळा घेऊन तुकाराम महाराज परत आले. आजी वाटच बघत बसली होती. आजी ब्राह्मणाची आजी पाहिली, तिला नळा दिला, आजी घेऊन जा. आजी तेल घेऊन घरी गेली आणि ते तेल आजीनं त्या नळ्यात तेल आणलं की 8 दिवस तेल पुरायचं, 8 दिवसाला तेल संपायचं, पुन्हा बाजारला जावं लागायचं, तेल आणावं लागायचं. पण आता नळ्याला हात कुणाचा लागला? तुकाराम महाराजांनी तेल आणलं आणि नळ्यातलं तेल 8 दिवस झाले तरी संपलं. आजीला आश्चर्य वाटलं. तुम्ही तेल कसं संपलं नाही? दुसरे 8 दिवस झाले तरी तेल संपलं. तेल काही संपेच ना. आजी म्हणली, तेल असं काही संपना, आजपर्यंत काही खाल्लं नाही म्हणून आजी तळून खाऊ लागली. हा, कधी बटाटे भजे, कधी कांदा भजे, कधी गोबी भजे, कधी गांजा भजे, नाही आपलं गांजा भजे नाही, पालक भजे. असे भजे करू आजी खाऊ लागली. कधी पापड तळायचे, कधी भजे खायचे. रोज सकाळी एक वेगळं, रात्री वेगळं, असं आजी तळून तळून खाऊ लागली. मला संपच ना. सुकलेली आजी अशी फुगली की उतार वयात आजीला रूप आलं ना, अशी लागली, सोकावली, बंबत झाली, बाहेर आली की मग आता आजी गुणानं बसते वय. आजी लई तब्येत चांगली झाली. आजी म्हणले, काय सांगावं, त्या तुकाराम महाराजाला नळा दिला होता आणि तेल आणले. अगं 8 दिवसात तेल संपायचं, 2 महिने झाले तेलच संपना. आणि मग
लोक म्हणले तुकाराम महाराजांनी तेल आणलं की तेल संपत नाही. मग काय गर्दीच गर्दी. तुकाराम महाराज बाजाराने गेले की बायकाच्या, महाराज आमचं तेल आणता का? आणा. इकडून एक नळा, इकडून एक नळा, इकडून एक नळा, नळेच नळे. तुका बरं निघायचं काय? आपल्याला परोपकार करावा लोकांना सांगितलेलं, आपणही परोपकार केला पाहिजे. ठाकला तो काही केला परोपकार. सगळे नळे घ्यायचे आणि तुकाराम महाराज त्या तेलाला द्यायचे, पैसे द्यायचे. ह्या नळ्यात टाक पैसे, तेल तुला जसं टाकायचे तसं टाक, कोणाचे पैसे किती काही नाही. ते तेल घ्यायचे आणि तेल घेऊन नळे भरून घेऊन यायचे आणि आणून द्यायचे. काय कमाल महाराज, आजीला झालं तसं प्रत्येकाला. 8 दिवसात संपायचं तेल 2-2 महिने नाही, कोणाचं 6 महिने, कोणा संपणार, कोणाचं वर्ष तेल संपणार. आणि सगळ्या गावात चर्चा, सगळ्या गावाला कळालं तुकाराम महाराज निघाले की बायकांची गर्दीच. तुकोबारा दिसायचे नाहीत एवढे नळे. आणि हे आमच्या जिजाबाईला कळालं की तुकोबारा तेल आणतात आणि तेल संपत नाही म्हणून गावातली गर्दी आहे. जिजाबाई बघायला तर तुकोबारा दिसत ना, सगळे नळेच नळे अडकवले. जिजाई म्हणले या बाबाला घरातल्या तेलाची चिंता नाही, गावात बरं आणून देत. असा गावातल्या लोकांना झापलं महाराज जिजाबाईने. खबरदार, यानंतर नळा दिला तर माझ्या इतकं वाईट नाही. कडक स्वभावाच्या होत्या. लोक म्हणले चुकलं रे बाबा, आता नाही देणार. तुकोबारा असं परोपकारी साधू काय सांगेल ते करायचं, काय नाही. कुणी सांगितलेलं कोणतंही काम असो, असे काम तुकोबारा करायचे. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी तिष्ठती द्वारे, कर जोडून तिष्ठती, असा तुकोबारांचा महिमा होता. तुकोबारा भगवंताचं चिंतन करायचे. एकदा तरी तुकोबारा भंडारा माळावर असताना छत्रपती शिवाजी महाराज आले. तुकोबारायांचा आणि छत्रपती शिवरायांचा 10 वर्षाचा वयाचा फरक होता, जास्त नाही. आणि छत्रपती शिवराय म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचे भक्त होते महाराज. मोठी कथा आहे, उद्या आपल्याला अजून कथा त्या ऐकायच्याच आहे. तुकोबारायांचा शिवाजी महाराजांचा संबंध कसा होता. एकदा तुकोबारा आले, जगद्गुरु तुकोबारा बसले होते जेवण करायला. छत्रपती शिवराय आले आपलं सैन्य घेऊन. तुकाराम महाराज म्हणले राजे बसा, करा जेवण. शिवराय म्हणले महाराज सैनिकाला जीव घातल्याशिवाय मला कसं जेवता येईल. जुन्या काळातले राजे असे होते, कार्यकर्त्याला जीव घातल्याशिवाय नेता जेवायचा नाही. आता नेता मधल्या घरात बसून जेवतो. माझा सैनिक उपाशी आहे आणि मला कसं जेवता येईल. महाराज म्हणले तुम्ही जेवा, तुमच्या सैनिकाला जेवायची व्यवस्था करतो. आता लोकांना वाटलं यांच्याकडे एक भाकरी, हे काय व्यवस्था करणार. महाराज म्हणले तुम्ही थांबा तरी सगळी व्यवस्था करतो. राजे तुम्हाला काय वाटलं, बघा म्हणे या भंडारा डोंगराकडे. दाखवलं तर काय महाराज, सगळा भंडारा डोंगरच सोन्याचा झालाय. छत्रपती शिवराय महाराज म्हणले काय अधिकार आहे महात्म्याचा. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी रिद्धी सिद्धी होती, रिद्धी सिद्धीला पाचारण केलं आणि स्वयंपाक करायला सांगितलं. आणि आलेल्या त्या हजारो सैनिकाला भंडारा दिला, म्हणून त्या डोंगराचं नावच पडले भंडारा डोंगर. तुकोबारायांनी भंडारा दिला, सगळ्यांना खाऊ घातलं, सगळेजण खुश झाले, सगळे तृप्त झाले. जेवण झालं तरी स्वयंपाक तसा शिल्लक. असा महिमा जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराने ते कार्य केलं. छत्रपती शिवरायांनी घरून गेले. तुकोबारा रोज भंडारावर यायचे, भजन करायचे. अशा अनेक लीला तुकोबारांच्या घडायच्या. जगद्गुरु तुकोबारा निद्रा जिंकली होती. तुकोबारायांनी एकदा 3 दिवस कीर्तन केलं. 3 दिवस, 3 तास नाही, 3 दिवस. आता 2 तासाच्या पुढे ज्या झालं तर लोक घडीकडे बघतात, कधी सोडतो 4 वाजले, कधी सोडतो 4 वाजले. 3 दिवस झोप लागेल म्हणून घंटीला शेंडी बांधली. तुकोबारा कीर्तन करू लागले 3 दिवस. आणि तुकाराम महाराजांनी निद्रेवर विजय प्राप्त केला, निद्रा जिंकली. तिथून पुढे तुकोबारा खूप कमी झोपायचे. साधू जास्त झोपला तर समाजाचं कल्याण कसं होईल. कमीत कमी झोपून जास्तीत जास्त साधना करून जगताचं कल्याण करण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबारांनी केलं. पुढे एक अत्यंत गोड प्रसंग महाराजांच्या जीवनातला सांगितलेला आहे. तुकोबारांच्या घरी जिजाईने सांगितलं, महाराज आज तुमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि श्राद्ध करायचं आहे.
आणि श्राद्धाला तुमच्या वडिलांना जीव घालायचंय, त्यासाठी तुम्हाला काहीतरी आणावं लागेल. आणि मग तुकोबारे आणायला गेले. काय काय झालं, स्वतः भगवान परमात्मा आले आणि सगळ्या गावाला जीव घातलं. त्याची कथा आहे. इतकंच नाही, जगद्गुरु तुकोबाऱ्यांसाठी भगवंतांनी अनेक लीला केल्या. तुकोबाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नामदेवांनी भगवान परमात्मा गेले, तुकोबाऱ्यांना दृष्टांत दिला, जाग केलं, कवित्व करायला लावलं. तुकोबाऱ्या कीर्तन करू लागले, कीर्तनाने लोक जमू लागले, तुकोबाऱ्यांचा महिमा वाढला. लोकांना काही पटना गेलं. मंबाजी सारखे दुष्ट तिचे जन्माला आले, त्याने तुकोबाऱ्यांना त्रास दिला. तुकोबाऱ्यांना मंबाजींनी मारलं. त्याची कथा ऐकायची. एक चोर तुकोबाऱ्यांच्या घरी म्हैस चोरायला आला, त्याची काय अवस्था झाली ती कथा ऐकायची. अत्यंत गोड आणि सुंदर कथा आपल्याला ऐकायची आहेत. आजची आपली वेळ संपलेली आहे. आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. विनंती आहे, उद्या 1 वाजता कथेला प्रारंभ होणार आहे. थोडं भजनाला लवकर सांगून गाता भजन लवकर करून घ्यायला सांगा. म्हणजे तुकोबाऱ्या चरित्र खूप अजून आपल्याला बरंच बघण्यासारखं आहे. जास्त वेळ मिळाला, जास्त वेळ आपल्याला चिंतन करता येईल आणि तुकोबाऱ्यांचं चिंतन आपल्याला सगळ्यांना करता येईल. झालेली सेवा तुकोबाऱ्यांच्या चरणी समर्पित करूया. कालच्या प्रमाणे आजही तुकोबाऱ्यांची 108 नामावली म्हणायची आहे. सगळ्यांनी तुकारामा म्हणायचं आणि टाळी वाजवायची. सगळ्याला विनंती आहे, तुकोबाऱ्यांचं भजन केल्याशिवाय पुढे राहू नका. टाळी वाजवा आणि भजन करा. बोला. श्री तुकारामा तुकारामा प्रिय श्रीरामा तुकारामा सुरवीरा तुकारामा स्वानंदरामा तुकारामा चैतन्य भूषणा पाषाण दूषणा कृपामृत अशना शासना